हरे रामकृष्ण नामे हे दोन्ही साजरी हृदय मंदिरी स्मराकारे आपुली आपण करा सोडवन संसार बंधन तोडावेगी ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्णी माळा हृदय जिव्हाळा श्रीमूर्ती रया आपुली आपण करा सोडवन संसार बंधन तोडावेगी विठोबाम रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई रामकृष्ण नामे हे दोन्ही साजरी हृदय मंदिरी स्मराकारे आपुली आपण करा सोडवन संसार बंधन तोडावेगी. प्रस्तुत प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग माऊली महावैष्णव भगवान ज्ञानोबरायांचा 3 चरणांचा आणि परमार्थातील दिव्य असणारी साधना म्हणजे संसार बंधनातून मुक्त होण्याचा उपाय सांगणारा अशा पद्धतीचा अभंग आहे. या अभंगामध्ये माऊली महावैष्णव भगवान ज्ञानोबराय आपल्याला काय प्रतिपादन करून सांगतात तत्पूर्वी आपण एकदा संतांना नमन करूया. हे श्री संतांची ये माथाच्या संतांची माता चरणावरी संतांची माता चरणावरी साष्टांग हे करी दंडवत साष्टांग हे करी दंडवत साष्टांग हे करी दंडवत विश्रांती पावलो सांभाळा उतरी पावलो सांभाळा उतरी विश्रांती पावलो सांभाळा उतरी पावलो सांभाळा उतरी. श्री संतांची या माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत विश्रांती पावलो सांभाळा उत्तरी वाढले अंतरी प्रेम सुख रामकृष्ण नामे हे दोन्ही साजिरी हृदय मंदिरी स्मराकारे आपुली आपण करा सोडवन संसार बंधन तोडावेगी. प्रस्तुत प्रतिवर्षीप्रमाणे याही वर्षी संपन्न होत असणारा आपला हा प्रभू रामचंद्रांच्या जन्मोत्सवानिमित्त होणारा अखंड हरिनाम सप्ताह, या सप्ताहातील असणारी ही 3ऱ्या क्रमांकाची भगवंताची कीर्तन रूपी सेवा ही अकारण करुणावरून आले भक्तकाम कल्पद्रुम भगवान पांडुरंग परमात्म्याच्या अथांग करुणेनं त्याच्या दयेनं या सर्व संयोजक मंडळींच्या माध्यमातून समस्त ग्रामस्थांच्या माध्यमातून विशेष करून श्री विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या सर्व कार्यकर्त्यांच्या माध्यमातून आमच्या वाटेला आलेले आहे. सेवेकरिता निवडलेला अभंग माऊली महावैष्णव भगवान ज्ञानोबरायांचा आहे. ज्ञानोबराय अभंगाच्या माध्यमातून जीवाला मुक्त होण्याची साधना सांगतात. संसार बंधनातून त्यांनी मुक्त व्हायचं असलं तर काय केलं पाहिजे. महाराज म्हणतात रामकृष्ण नामे हे दोन्ही साजिरी. भगवंताचे अनेक रूप आहेत. त्या अनेक रूपांमध्ये भगवंतानं राम आणि कृष्ण या 2 नावांनी सुंदर असणारे रूप धारण केलेले आहेत. रामकृष्ण नामे हे 2च रूप सुंदर आहेत. हे दोन्ही साजिरी. काय करा, हृदय मंदिरी स्मराकारे. त्या 2 रूपांचं तुम्ही हृदय मंदिरामध्ये स्मरण करा. जर तुम्ही रामाला हृदयामध्ये आठवाल, जर तुम्ही कृष्णाला सदैव हृदयामध्ये त्यांनी आठवणीत ठेवाल तर तो परमात्मा तुमच्यावर कृपा करेल आणि अनादिकालापासून तुम्ही ज्या संसार बंधनात अडकलेले आहात त्या संसार बंधनातून तुम्हाला मुक्त करून टाकेल. भगवंताला हृदयात त्यांनी साठवायची जबाबदारी तुमची आणि भवबंधनातून मुक्त करण्याची जबाबदारी त्याची. म्हणून तुम्ही भगवंताला हृदयात साठवलं पाहिजे. महत्वाची गोष्ट आहे. म्हणून तुम्ही भगवंताला हृदयात साठवा आणि तुम्ही तुमचीच सोडवण करून घ्या. म्हणून आपुली आपण करा सोडवण संसार बंधन तोडावेगी. ज्ञानोबराय म्हणतात हे फार श्रेष्ठ असणारं साधन आहे. या साधनाचं आम्ही अवलंबन करतो आहोत. कसं काय अवलंबन करता
ते म्हणतात बघा ना, ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्णी माळा, माझ्या ध्यानामध्ये अखंड रामकृष्णाची माळाच आहे आणि हृदयामध्ये भगवंताच्या राम आणि कृष्ण रूपी मूर्तीचा जिव्हाळा आहे, त्याच्याविषयीचं प्रेम आहे. हृदयी जिव्हाळा श्रीमूर्तीरया. आणि म्हणून मी सुद्धा अखंड रामकृष्णाचं ध्यान करतोय. तुम्ही सुद्धा अखंड भगवंताचं ध्यान करा आणि संसार बंधनातून मुक्त व्हा, असं साधन ज्ञानोबराय वर्णन करून सांगतायत. असा अभंगाचा सरळ अर्थ पाहण्याचा आपण प्रयत्न केला. विठोबा रखुमा रामकृष्ण नामे हे दोन्ही साजरी, हृदय मंदिरी स्मराकारे. आपुली आपण करा सोडवन, संसार बंधन तोडा वेगी. प्रस्तुत प्रतिवर्षी भगवान प्रभू रामचंद्रांच्या जन्मोत्सवानिमित्त या पेठ गावातील आणि सर्वच तरुण जे बजरंग दलाचे कार्यकर्ते आहेत, विश्व हिंदू परिषदेचं कार्य करतात, ती सगळीची सगळी मुलं एकत्र येतात. 25-30 अशी त्यांची संख्या आहे आणि सर्व ग्रामस्थांना आपल्या बरोबर घेऊन आणि प्रभू रामचंद्रांची सुंदर असणारी सेवा या ठिकाणी संपन्न होते. वर्षानुवर्ष सुरू असणारा हा सप्ताह थोडासा मागे पडू लागला, म्हणून तरुणांनी त्याच्यात सहभाग नोंदवला आणि पुन्हा त्याला पुनर्जीवन दिलं आणि फार सुंदर असणारा सोहळा या ठिकाणी संपन्न होऊ लागला. प्रथमच आणि या सोहळ्यामध्ये सेवा करण्याचा आमचा हा योग आहे. आज 3रा दिवस आहे. कीर्तन रोजच्या पेक्षा अर्धा तास लवकर सुरू केलेलं आहे, कारण याच्या नंतर पुन्हा दुसरं कीर्तन आहे, म्हणून 8:30 वाजेपर्यंत आपल्याला थांबायचं. रोज 7 ते 9 कीर्तन होत असेल ना, आज अर्धा तास लवकर थांबेल. थोड्याशा वेळामध्ये तास सव्वा तासामध्ये भगवंताचं चिंतन आपण या ठिकाणी पाहणार आहोत. आपण सर्वच परमार्थाला लागलेली माणसं आहोत. सगळ्यांनाच परमार्थ करायचा आहे. परमार्थाच्या मार्गावर आपण वाटचाल करायला लागलेलो आहोत. काय मिळवायचं परमार्थ करून, प्रश्नचिन्ह आहे. तुम्ही जर ऐकत असाल बारकाईनं तर कान उंच करून ऐका, पूर्ण लक्ष देऊन ऐका. वेळ कमी आहे ना, जास्त सांगायचंय आणि फार महत्वाचं सांगायचंय. का करायचा परमार्थ, हे सगळं आपण का करतो? मुलं एकत्र येत आहेत, एवढा मोठा अट्टहास करतायत, याला काही कमी खर्च लागत नाही महाराज. मंडप 7-8 दिवस द्यायचा, सिस्टीम 7-8 दिवस त्यांनी ठेवायची, या विद्यार्थ्यांना गुणवान मंडळींना बोलवायचं, हे सगळं डेकोरेशन करायचं, हे काही कमी खर्चिक नसतं. एवढा सगळा अट्टहास त्यांनी करायचा, निधी कुठून कुठून जमा करायचा आणि अशा पद्धतीनं सेवा करायची. का करायची? याच्यातून काय प्राप्त होणार आहे? एखादं म्हणेल तू काय बालवाडी शिकवायला आलास का, आम्हाला कळत नाही का? माणसं अंतर्मुख होत नाहीत ना. त्याचं उत्तर आहे का? त्याचं उत्तर असं आहे की आपण अनादिकालापासून भवबंधनात अडकलेलो आहोत. कधी आपण जीव झालो आणि कधीपासून आपली यात्रा सुरू झाली माहित नाही महाराज. एका शुद्ध असणाऱ्या सच्चिदानंद स्वरूपातून आपण बाहेर पडलो आणि आपल्याला जीवदशा प्राप्त झाली. आपल्या ठिकाणी कल्पना निर्माण झाली, आपल्या ठिकाणी अविद्या निर्माण झाली आणि या कल्पना अविद्येनं आपल्याला जीवपणा आला. मी म्हणतो असं नाही, नाथ महाराज म्हणतात कल्पना अविद्या त्याने झाला जीव, मायोपाधी शिव बोली जेते. भव म्हणतात त्याला, भव. भव हा शब्द व्याकरणाच्या दृष्टीने जर पाहिला तर भू नावाच्या धातूपासून तयार होतो. भवती म्हणजे होणे, भू भवती म्हणजे होणे. काय काय झालं? 3 गोष्टी झाल्या. ईश, जीव आणि जगत, या 3 गोष्टी प्रतीतीला आल्या. तो सच्चिदानंद घन असणारा परमात्मा
त्याला मायेचा संग झाला, त्याला शबल ब्रह्म म्हणू लागले, त्याला सौपादिक ब्रह्म असं म्हणू लागले, त्याला त्याने कारण ब्रह्म असं म्हणू लागले, त्याला ईश्वर असं नाव प्राप्त झालं. ही त्याचीच नाव आहेत सगळी. मग तो ईश्वर त्याने एक आहे, मग त्याला एक असून त्याने कर्मे ना एकले न कंठवेची म्हणून या येणे केले निर्माण 14 भुवने, इंद्र चंद्र सूर्य मेघ तारांगणे, पंचमहाभूते भौतिके भिन्ने भिन्ने हो, हे सगळं त्यानंच निर्माण केलं. त्याच्यापासूनच सर्व निर्माण झालं. जयापासून सकळ महिमंडळ हे झाले. तो एक पंढरीचा राणा नय अनुमाना श्रुतीशी, तोच परमात्मा आहे. त्याच्यापासून संपूर्ण निर्माण झालं. नव्हे नव्हे महाराज म्हणतात प्रसवला विश्व तोची, होय सर्व जाणता प्रसवला विश्व तोची. तो संपूर्ण विश्वाला प्रसवलेला आहे. त्यानं संपूर्ण विश्व निर्माण झालं, निर्माण केलं. एकोहम बहुश्याम प्रजायैव असा संकल्प त्याच्या पोटात निर्माण झाला. तो एकटाच आहे. हा, पण त्याला त्यांनी महाराज अनेक होण्याची इच्छा निर्माण झाली. हा संकल्प आहे त्याच्या पोटात निर्माण झालेला. नाथ महाराज हीच प्रक्रिया विनोदानं वर्णन करून सांगतात. हे बोला न येते आले बोला, आमुचा बाप गर्भार झाला, आमुचा बाप गर्भार झाला, बोला न येते आले बोला. जे बोलताच येत नाही ते बोलण्यास योग्य झालं. आमचा बाप गर्भार झाला असं प्रमाण दिलं आम्ही एकदा. बोला नाही ते आले बोला, आमचा बाप गर्भार झाला. टाळकरी म्हणले बोला नाही ते आले बोला, तुमचा बाप गर्भार झाला. अरे म्हणलं आमचा शब्द आहे तिथं तुम्ही तुमचा का वापरला? ते म्हणले आमच्यात बाप गर्भार होत नाही, तुमच्यात होत असलं तर बघा. मग नाथ महाराजांचं चुकलं का? नाही चुकलं महाराज. त्यांचं बरोबरच आहे. काय कसं काय बरोबर आहे? ईश्वर आपल्या सगळ्यांचा बाप आहे आणि तो ईश्वरच त्यांनी संपूर्ण विश्वाला प्रसवला. म्हणजे तो त्यांनी महाराज मी अनेक व्हावा असा संकल्प पोटात त्याच्या निर्माण झाला. तो संकल्पच त्याचा गर्भ आहे. आमचा बाप गर्भार झाला आणि मग तोच संपूर्ण विश्वाला प्रसवला. असे साधू संतांचे प्रमाण आहेत. तोच परमात्मा अनेक रूपाने झाला. मग जीव त्यांनी प्रतीतीला आला, मग त्यांनी जगत प्रतीतीला आलं. आणि हे सगळेचे सगळे जे प्रतीतीला आलं याला संसार असं म्हणतात, याला भवसागर असं म्हणतात. ही त्याची नाव आहेत. मग कधी निर्माण झालं माहित नाही, कोणालाच ठाऊक नाही महाराज. पण निर्माण झालं इथपर्यंत ठीक आहे. मग आता याच्यात आपण फार दिवसापासून आहोत, फार युगांपासून आहोत, फार कल्पांपासून आहोत, अनादिकालापासून आहोत. आणि याच्यातून त्यांनी बाहेर पडण्याचा उपाय शोधला पाहिजे. हे काही सोपं नाही महाराज, हे चांगलं नाही. याच्यामध्ये भयंकर वेदना आहेत, फार त्रास आहे. जन्माला येणं त्यांनी महाराज माणसाला सोपं वाटतं, पण ते फार कष्टदायक आहे. फार त्याच्यात कष्ट आहेत. आईच्या गर्भात असल्यापासून कष्टाची सुरुवात होते महाराज. त्याला खाली डोकं वर पाय केले जातात आईच्या गर्भामध्ये. नाकी तोंडी कृमी किडे, गर्भवासाचे दुःख गाढे कवना पुढे सांगावे. असं भयंकर दुःख त्याला गर्भवासात भोगावं लागतं. मग त्याला त्याच्यात त्यांनी महाराज विटून जातो. त्याला असं वाटतं कधी बाहेर पडेल, भगवंताची विनवणी करतो. मग 9 मास कष्टलासे 10व्याने प्रसूत झाले. 10वा महिना त्यांनी लागला. 9 महिने पूर्ण होऊन 9 दिवस झाले की मग प्रसूत होते. पण तशी सहज नाही प्रसूत होत. महाराज म्हणतात जन्मताची कर्मजाट तुझी मान अडकली, मग त्याची मान अडकते. मग जन्म होत नाही लवकर. दोघांचा जन्म होतो म्हणतात. आईचा दुसरा जन्म होतो, एवढ्या वेदना होतात. आणि बाळाचा जन्म होतो, फार त्रास असतो. मग म्हणतात देवाला दया येते आणि देव त्यांनी पाठीमागून धक्का देतो. असं माकड हाडाजवळ एक छोटस बोट लावल्याचं चिन्ह असतं लहान बाळांचं. देव म्हणतात धक्का देतो, मग बाहेर पाठवून देतो. बाहेर आल्यानंतर त्याला प्राणवायू घ्यावा लागतो. त्याला आतापर्यंत प्राणवायू त्याच्या आईच्या नाळेतून प्राप्त होतो. तुम्ही ऐकतात ना सगळे, लक्षपूर्वक ऐका. आईच्या पोटात असताना त्याला श्वास घ्यायची गरज पडत नाही. त्याची नाळ आईला जोडलेली असते ना, त्या नाळेतूनच त्याला श्वास प्राप्त होतो. पण आता बाहेर आल्यानंतर त्यांनी ती नाळ तुटून जाते. मग बाहेर आल्यानंतर स्वतःहून श्वास घ्यावा लागतो. मग तो स्वतःहून श्वास घेण्याकरिता सक्षम व्हावा याच्याकरिता डॉक्टर त्याला असं उलट धरतात महाराज. त्याचे पाय हातात घेतात आणि डोकं खाली त्यांनी करतात त्याचं. आम्ही हॉस्पिटलला होतो बरेच दिवस, दवाखाना चालूत होतो त्यावेळेला, पण अनेक डिलेवऱ्या त्यांनी पाहिल्या. बाळ जन्माला आल्यानंतर त्याला असंच करावं लागतं. त्याचे पाय असे वर धरायचे, खाली डोकं त्यांनी धरायचं आणि मग त्याच्या तळपायावर अशा टिचक्या मारायच्या.
का टिचक्या मारायच्या? त्या बाळानं रडावं हा त्यातला उद्देश असतो डॉक्टरांचा. ते रडलं म्हणजे त्याला श्वास घेता येतो, त्यानं रडण्याकरिता ते टिचक्या मारल्या जातात. आता एखादं नाहीच रडलं मग काय करायचं? मग त्याला पुढचा पर्याय करावा लागतो. मग अशी चपराक हातात धरतात, अशी चापट, मग त्याचा पृष्ठभाग आणि त्या पृष्ठभागावर अशी चपकन वाजवतात महाराज. मग ती वाजली की क्याव 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 करायला सुरुवात होते. म्हणजे जन्मल्याबरोबर काय बसतं? पहिलं झापड बसते. जन्माला आल्याबरोबर पहिली झापड महाराज. मग पुढे त्यांनी महाराज त्याच्या आईजवळ त्यांनी दिलं की मग ते म्हाताऱ्या जमा होतात. मग ते बाळाला त्यांनी आंघोळ घालायची असते ना, मग पाय पसरून बसतात. त्याच्यावर त्या बाळाला असं तेल लावायचं, त्याच्या अंगाला, सगळ्या पायाला तेल, हाताला तेल, सगळ्या अंगाला तेल लावायचं. इकडचा पाय धरायचा, इकडच्या कानाला लावायचा, इकडचा पाय धरायचा, इकडच्या कानाला लावायचा, हा हात धरायचा, इकडच्या पायाला लावायचा. असं मुरगळून घेतात महाराज त्याला. भयंकर त्यांनी मुरगाळा करतात त्याचा. आणि मग त्याला अशा पद्धतीने चांगलं तेलानं माखलं की मग त्याला स्नान घातलं जातं. मग ते स्नान घालताना सुद्धा काय असं सहजासहजी नसतं. 70 वर्षाची आजी असते अनुभवी, तिचे हात 70 वर्षाचे झालेले, तिच्या हाताचं कातड. मग ती गरम पाणी टाक म्हणते, तिला चटका बसल्यावर थांब म्हणते, टाक अजून करून गरम पाणी त्याच्यात टाकायला लावते. तिला चटका बसला की म्हणते थांब आता, आणि तेवढं गरम पाणी त्याच्या अंगावर वतते महाराज. भयंकर वेदना, जन्मताच वेदना येत नाही. पुढे मोठा व्हायला लागलं की मग आई वडील, पहिले डॉक्टरने चापट हाणलेली असते, मग आई वडील त्याला लहानचं मोठं करताना चापटी हाणतात की बाबा नीट वाग. मग तो शाळेत जातो, शाळेत गेल्यानंतर मास्तर लोक चापटी मारतात. मग शाळा त्यांनी पूर्ण झाली की मग चांगली डिग्री मिळाली, मग नोकरी त्यांनी शोधतो. मग नोकरी शोधल्यानंतर साहेब लोक चापटी मारतात. मग नोकरी चांगली लागल्यानंतर बायको करतो. मग घरी आल्यानंतर, मी नाही म्हणत काही, तुम्ही जाणून घेतलं मला काय म्हणायचं ते. मग त्याच्यानंतर मोठा झाला, सगळं त्यांनी कारभार पाहायला लागला. मुलं मोठे होतात. मग मुलं मोठे झाल्यानंतर त्यांच्या हातात सत्ता जाते, हा म्हातारा होतो. मग पुढे जाऊन मुलांच्या, नको म्हणाल नाही का, वस्तुस्थिती अशीच आहे. घरोघर चाप टाळायचा कार्यक्रम चालू आहे. पण भामटे सांगत नाहीत महाराज, झाकली मूठ 1.25 लाखाची असते. घरोघर खेळ आहे महाराज. जन्मल्यापासून मरेपर्यंत त्यांनी फक्त वेदना सहन कराव्या लागतात. मध्यंतरीच्या काळात तरी काय सुख असतं का? लोक आरती थोडीच वळतात. अरे जोवरी चळन गा तोवरी म्हणती माझा, मानिती लहान थोर देह सुखाची या काजा, इंद्रिय मावळले आला बागुला आजाय, कैसा विपरीत झाला तोच देह नव्हे तुझा. जन्मल्यापासून मरेपर्यंत फक्त वेदना सहन कराव्या लागतात. आणि त्या वेदना सहन करताना तो आंघोळणी पाडून घेतो त्या वेदनांना. तो तक्रार सुद्धा करत नाही महाराज, त्याला एवढ्या आंघोळणी पडलेल्या असतात. आमच्याकडं नगर पासून पुढे राहुरीला जाताना तो साखर कारखाना लागतो, राहुरी कारखाना. त्या कारखान्याच्या जवळ गेल्यानंतर असा मळीचा वास येतो महाराज. बसमधून जर प्रवास असला, गाडीतून प्रवास असला, मळीचा जर वास आला, माणूस लगेच नाकाला काहीतरी फडका लावतो की वास येऊ नये, अशी वकारीची यायला होते महाराज. म्हणजे 5 मिनिटं फक्त त्या परिसरातून चाललं तरी वकारी यायला होते. आणि त्याच जिथं मळी त्यांनी टाकली जाते त्याच्या शेजारी लोकांचे बंगले आहेत. लोक कायमस्वरूपी तिथं राहतात. इथं 5 मिनिटं आपल्याला मळी सहन होत नाही, आणि ते जन्मभर तिथं राहतात. त्यांचं काय होत असेल? काही नाही होत. त्यांना ती मळी आंघोळणी पडलेली आहे. आपल्याला जसा मळीचा वास येतो ना, तसा त्यांना मळीचा वास येतच नाही महाराज. त्यांची आंघोळणी पडलेली आहे. हे नाही दृष्टांत तुम्हाला पटलं तर दुसरा सांगतो. काही लोकांना अंगाला अत्तर लावायची सवय असते. मग त्यांनी अत्तर लावलं ना अंगाला, कानात त्यांनी अत्तराचा बोळा घालायचा, त्याचा फार सुगंध येतो. असा सुगंधी बोळा कानामध्ये अशा पद्धतीने घातला की त्याला पण थोडा वेळ सुगंध येतो, 15-20 मिनिटं, अर्धा तास. पण अर्ध्या तासानंतर त्याचं नाक आणि तो सुगंध एकरूप होतो. नंतर त्याला सुगंध यायचा बंद होतो. तो ज्याच्या जवळून जाईल त्याला मात्र भपका येतो सुगंधाचा, पण त्याला मात्र स्वतःला त्या सुगंधाचा त्यांनी काही असर पडत नाही. का बरं? त्याच्या आंघोळणी पडलेला आहे. तसं हा संसाराचा जो दुःखाचा त्यांनी कारभार मी आपल्या समोर सांगितला, हे दुःख आपण भोगतोच आहोत, पण आपण त्या दुःखाला आंघोळणी पाडून घेतलेला आहे. आणि आपण त्रस्त आहोत महाराज त्याच्यामध्ये. कोणी सुखी नाही जगामध्ये. कोणाला विचारा, कसं काय चाललंय, ते म्हणतात हा फार छान आहे. छान काहीच नसतं. वरतून मुलामा दिलेला असतो छानपणाचा, आतमध्ये बरंच भरलेलं असतं, पण सांगतील कोणासमोर? हा महत्वाचा विचार आहे. म्हणजे कोणी सुखी नाही. प्रत्येकाला कुठेतरी दुखणं आहेच महाराज. प्रपंचाचा काही ना काहीतरी छळ प्रत्येक माणसाचा आहेच. हा जो जन्मल्यापासून मरेपर्यंत होणारा छळ आहे, या छळाला संसार म्हणतात. आणि हेच खऱ्या अर्थानं बंधन आहे. हे आज आपण भोगत नाही, आपण अनादिकालापासून भोगतो.
आपण 4 खाणीतून प्रवास केला. अंडज, जारज, स्वेदज आणि उद्भिज या 4 खाणी आहेत. याच्यातून आपण आलो. आपण 84 लाख योनीतून आलो. आपण गाढव झालो, कुत्रा झालो, बैल झालो, मांजर झालो, उंदीर झालो, काय काय नाही झालो ते सांगा. आणि जेवढ्या वेळा जन्माला आलो तेवढ्या वेळा आपली फजितीच झाली. किती वेळा जन्मा यावे नित्य व्हावे फजित, ही फजितीच फजिती आहे महाराज. पण लोक तरी सुद्धा जागे होत नाहीत. लोकांना तरी सुद्धा वाटत नाही आपण कष्टात आहोत. लोकांना वाटत नाही आपण दुःखात आहोत. त्यांना ते दुःखच अंगवळणी पडलेलं आहे. म्हणून साधू संतांना मात्र ते दिसतं. आणि साधू संत लोकांच्या समोर येऊन त्यांना विनवणी करतात, का रे बाबा या संसार बंधनात अडकलात, अरे याच्यातून मुक्त होण्याचा प्रयत्न करा ना, याच्यातून बाजूला होण्याचा प्रयत्न करा ना. अनादिकालापासून तुम्ही संसाराची परंपरा भोगता आहात. जीव हा अनादी आहे महाराज. 6 पदार्थ अनादी शास्त्रानं सांगितले. नंबर 1 ब्रह्म अनादी आहे. नंबर 2 प्रकृती अनादी आहे. नंबर 3 त्यांचा संबंध अनादी आहे. नंबर 4 ईश्वर अनादी आहे. नंबर 5 जीव अनादी आहे. आणि नंबर 6 त्यांचा भेद अनादी आहे. या सर्व गोष्टी अनादी आहेत. अनादी शब्दाचा अर्थ काय होतो? ज्याची सुरुवात कधी झाली माहित नाही त्याला अनादी असं म्हणतात. आणि अनंत म्हणजे काय? ज्याचा अंतच होत नाही त्याला अनंत असं म्हणतात. असं अनादी आणि अनंत एकच तत्व आहे. त्याचं नाव आहे ब्रह्म म्हणजे परमात्मा. ज्या रामाकरिता आपण हा अट्टहास करतो, ज्या कृष्णाकरिता आपण अट्टहास करतो, ज्या पांडुरंगाकरिता आपण अट्टहास करतो, तो अनादी आहे आणि तो अनंत आहे महाराज. असा असणारा त्याचा स्वभाव आहे. बाकीचे 5 अनादी शांत आहेत. शांत म्हणजे काय? त्यांचा अंत होतो. कशा कशाचा अंत होतो? प्रकृतीचा अंत होतो, संबंधाचा अंत होतो, ईश्वर भावाचा अंत होतो, जीवभावाचा अंत होतो आणि भेदाचा अंत होतो. या सगळ्या गोष्टी संपत असतात. या संपणाऱ्या गोष्टींमध्ये जीवपणा सुद्धा संपणार आहे. पुन्हा जन्माला येणं आणि पुन्हा मरणं ही जी प्रक्रिया आहे ही संसाराची प्रक्रिया आहे. आणि ही प्रक्रिया त्यांनी मला संपवली पाहिजे. मी सांगतो असं नाही. श्रीमद आद्य जगद्गुरु शंकराचार्य वर्णन करून सांगतात, पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम यह संसारे खलुदुस्तारे कृपया पारे पाहे मुरारे भज गोविंदम गोविंदम भज मूढमते. असं त्यांनी महाराज शंकराचार्य म्हणतात. परत जन्माला येणं आणि परत मरणं ही त्यांनी संसाराची प्रक्रिया आहे. आणि या संसार प्रक्रियेला आपण त्यांनी आलेलो आहोत. हे संसाराचं बंधन आपण आपल्याला लावून घेतलेलं आहे. आणि संसाराचं बंधन तुटलं पाहिजे महाराज. किती दिवस तुम्ही संसाराला याल? याच माणसाच्या जन्मामध्ये संसाराचं बंधन तुटेल. लक्षपूर्वक ऐका. तैसे येण्याची शरीरा येणे सरे किंबहुना येर झारे चिरा पडे. याच शरीरात आल्यानंतर त्यांनी महाराज संसार बंधन तोडता येऊ शकतं. गाढवा कुत्र्यांच्या शरीरामध्ये ती तरतूद नाही. बैला मांजरांना त्यांनी महाराज याची तरतूद नाही. कधी बैल एकत्र येऊन परमार्थ करताना दिसले का? कधी गाढवांची टोळी त्यांनी भजन करण्याकरिता बसलेली दिसली का? भजन करतील का गाढव महाराज? गाढव कधी भजनात येत नाही. तो त्यांना काही घेणं नाही भजनाशी. तुम्ही करा नाही तर नका करू, हा महत्वाचा विचार आहे. पण बैलांना गाढवांना कुत्र्यांना त्यांनी महाराज परमार्थ करता येत नाही. मग परमार्थ कुठे करता येतो? माणसाच्या शरीरात करता येतो. तुम्ही ऐकतात ना पण सगळेच? नाही तर माझं नॉनस्टॉप चालू आहे. आणि नाही तुम्हाला कळाल्यावर मी काय करू सांगा ना तुम्ही. हा महत्वाचा विचार आहे. तुम्हाला कळावा असं सांगतोय, तुम्हाला पटेल रुचेल असं सांगतोय. मला आणखी प्रक्रिया सांगता येतील पण त्या रुचणार नाहीत ना, म्हणून सोपं करून सांगतोय. आणि फार महत्वाचं सांगतोय. लक्षपूर्वक ऐका मायबाप. आपण अनादिकालापासून याच्यात अडकलेलो आहोत. आपला प्रश्न होता पहिला की हा परमार्थ का करायचा? त्याचं हे उत्तर आहे की आपण अशा पद्धतीने संसारात अडकलेलो आहोत आणि त्या संसारातून मुक्त होण्याकरिता परमार्थ करायचा. या संसाराच्या बंधनातून त्यांनी बाजूला होण्याकरिता परमार्थ करायचा. थोडा जर बारकाईने विचार केला ना महाराज तर असा आहे, संसारातले लोक असे आहेत जे आपल्याला बिलकुल महत्व देत नाहीत. आणि त्या लोकांच्या समोर त्यांनी लाला लाला करतात जे बिलकुल महत्व देत नाहीत. पण आपल्या मनात त्यांच्याविषयी आसक्ती असते. म्हणून त्यांनी महाराज त्याला रिझवण्याकरिता जन्म घालतात. बायको चांगली वागली पाहिजे, मुलं चांगले वागले पाहिजेत, भाऊबंद चांगले वागले पाहिजेत, सोयरे चांगले वागले पाहिजेत. आणि त्यांच्या समोर लाला लाला करता करता जन्म संपून टाकतात. हा जन्म त्यांच्या समोर नाचायला मिळालेला नाही. हा जन्म परमात्म्याच्या प्राप्तीकरिता मिळालेला आहे. हा जन्म संसार बंधनातून मुक्त होण्याकरिता मिळालेला आहे. हा जन्म त्यांनी अशा पद्धतीनं भगवंताच्या दर्शनाकरिता प्राप्त झालेला आहे. पण लोकांना कळत नाही. ते विषयात रंगलेले आहेत. विषयाचा पडिपाडू
गोड परमार्थ लागे कडू, कडू विषय तो गोडू जीवाशी झाला. म्हणून विषयच त्यांनी त्याला गुंतवून टाकतो. 5 विषय असतात: शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध. या 5 विषयामध्ये त्यांनी अडकून पडतो आणि अडकून त्यांनी स्वतःचं जीवन अशा पद्धतीने संपवून टाकतो. विषयाचे चरवणी केली आयुष्याची गाळणी, म्हणून विषयाच्या चरख्यात स्वतःचं आयुष्य घालून टाकतो. आता उन्हाळ्याचे दिवस आहेत म्हणल्यानंतर तुम्हाला ऊसाचे चरखे पाहायला भेटतात की त्याच्यात चांगला थंडगार ऊसाचा रस मिळतो. मग तो जो रस त्यांनी देणारा मनुष्य आहे ना, तो त्या ऊसाला त्याच्यात घालतो चरख्यात. इकडच्या बाजून ऊस घातला आणि तिकडच्या बाजून निघालं की त्याचा रस निघून येतो. पण त्याला तेवढं समाधान होत नाही. मग त्याचा मुडा करतो, मुडा करून परत एकदा घालतो, परत त्यातला रस काढून घेतो. तेवढ्यावर समाधान व्हावं की नाही, मग त्याचा पिळा करतो आणि पिळा करून परत चरख्यात घालतो. मग त्याचा सगळा रस काढून घेतो. मग ते शेवटी पाचट शिल्लक राहते की नाही. तुमच्याकडे काय म्हणतात त्याला? पाचटच म्हणत असताना आमच्याकडे चुट्टी म्हणतात. असं पाचट चुट्टी त्यांनी म्हणतात. ती फेकून देतो. मग ती फेकून दिल्यानंतर त्याच्यावर माशा घोंग 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 करीत राहतात. माशांना सुद्धा परवडत नाही घोंगायला, त्याच्यातून एवढं काढून घेतात महाराज सगळं आणि ते तसंच पाचट फेकून देतात. हे संसारातले भामटे लोक असेच आहेत महाराज. तुम्हाला जन्मभर चरख्यात घालतात, तुमची सगळी विरश्री काढून घेतात आणि तुम्ही म्हातारे झाल्यानंतर तुमचं नाक गळायला लागलं, नाकमुख गळू लागले, लाळ आणि शेंबूड श्वाना परिगती झाली, अवघे करती हाड हाड, अशी त्यांनी अवस्था त्याची होते. कुत्र्यासारखी हाडहाड त्यांनी होते. तरी सुद्धा लोक म्हणतात नाही आपलेच आहेत. हाडहाड करणारे ते असतात, लाथा घालणारे तेच असतात, खायला देत नाहीत, काय काय त्यांनी छळ करतात आणि हे म्हणतात नाही ते आपलेच आहेत. म्हणजे आपलेच दात आणि आपलेच ओठ म्हणून त्याच्यावर पांघरून घालतात लोक आणि जन्मभर हे दुःख सहन करतात. अरे का सहन करता हे दुःख? किती दिवस सहन करणार आहात हे दुःख? कोण आहेत हे तुमचे? काय यांचा तुमचा संबंध आहे? पहिल्या श्वासापासून शेवटच्या श्वासापर्यंतच यांचा तुमचा संबंध आहे. तुम्ही जन्माला आले आणि पहिला श्वास घेतला तेव्हापासून आई बाप भाऊ बहीण काय असतील ते, आणि तुमचा शेवटचा श्वास सुटला की सगळे त्यांनी निघून जातात. कोणी त्यांनी बरोबर राहत नाही. तुम्हाला एकट्याला जळावं लागतं म्हसनवाट्यात. आता पहिले तरी लोक म्हसनवाट्यात प्रेत जाळायला नेल्यानंतर ती टवकी फुटेपर्यंत थांबायचे. आता नाही थांबत महाराज ते. आता 2-3 वेडे घातले की निघाले लगेच घरी ताबडतोब. काय घाई होते काय माहिती. आता त्याला जळेपर्यंत सुद्धा थांबत नाहीत महाराज, एकट्याला जळायला सोडून देतात. अरे आपली अशीच अवस्था होणार आहे. मग कोणाकरिता करता आहात हे सगळे अट्टहास? कोणाकरिता करता आहात हे सगळे प्रयत्न? मग हे सगळे त्यांनी महाराज अट्टहास प्रयत्न ज्यांच्याकरिता करता त्यांच्याकरिता तुमचा जन्म झालेला नाही. तुम्ही मनुष्य झालेले आहात. तुम्हाला शरीर प्राप्त झालेलं आहे भगवंताच्या प्राप्तीकरिता, तुम्हाला इंद्रिय प्राप्त झालेले आहेत भगवंताच्या प्राप्तीकरिता, तुम्हाला आयुष्य प्राप्त झालेलं आहे भगवंताच्या प्राप्तीकरिता, तुम्हाला बुद्धी प्राप्त झालेली आहे भगवंताच्या प्राप्तीकरिता. यातलं कोणतंच साधन तुम्हाला दुसऱ्या कारणाकरिता मिळालं नाही, ते फक्त भगवंताच्या प्राप्तीकरिताच मिळालेलं आहे. मग भगवंताच्या प्राप्तीकरिता मिळून सुद्धा जर तुम्ही ते भगवंताच्या प्राप्तीकरिता वापरत नसाल आणि त्याच्या माध्यमातून जर परमात्मा प्राप्त करून घेतला नाही तर मग मात्र हे जीवन वायाला जाईल. लक्षात ठेवा, वायाला जाईल. प्रश्न निर्माण होईल, येथे येऊन केले काही विठ्ठलो नाही आठविला, आहारे मुढा भाग्यहीना गेलासी पतना मोह भ्रमे. म्हणून मोहाना आणि भ्रमानं सांगणे आपण पतनाला जाऊ अशी आपली अवस्था निर्माण होईल. म्हणून सावध व्हा. म्हणून त्यांनी सावध होई बापा काळ लागला मापा. म्हणून सावधान सावध होणे भजनी लागा. देव करा कैवारी, याच्यातून बाजूला होण्याकरिता प्रयत्न करा. या संसार बंधनाला तोडण्याकरिता प्रयत्न करा. याच्यातून मुक्त होण्याकरिता प्रयत्न करा. जो याच्यातून मुक्त होण्याकरिता प्रयत्न करतो त्याच्यासारखा भाग्यवान दुसरा कोणी नाही महाराज. प्रपंच तर कोणी करतो. लेकर कोणालाही होतात महाराज. माणसाला लेकरू झालं की त्याला कौतुक वाटतं आणि ते कौतुकानं सांगत फिरतं त्याने, लेकरू झालं लेकरू झालं. तुला लेकरू झालं याच्यात काय कौतुक आहे महाराज? ते गटारात तोंड घालून डुकरं फिरतात. त्या डुकरीने एका वेळेला 12 पिल्लं होतात. किती दिवसातून होत असतील माहित नाही, पण आपण वर्षाला धरा. एका वर्षाला 12. आता तिने कोणाला सांगायचं मला पिल्लं झाले म्हणाले. काय त्याने कौतुक आहे? आपल्याला लेकरू झाले याच्यात काय कौतुक आहे? लोकांना त्याचं कौतुक आहे. घर बांधल्याचं कौतुक लोकांना वाटतं. सुगरणीला हात नाहीत ना मारत त्या पक्षिणीला, पण घोसलं तयार करते फार सुंदर. त्यांनी मारत घरटं तयार करते, ते तुम्हाला नाही तयार करता येणार. हात नसून तयार करते. काय पुरुषार्थ आहे तुम्ही घर बांधलं याच्यामध्ये?
हा, म्हणून तुम्ही प्रपंच केले याच्यात काही पुरुषार्थ नाही. हा प्रपंच जाणारच आहे. महाराज म्हणतात विषयाचे समसुख बेगडाची बाहुली, आभराची सावली जाईल रया, हे सगळं जाणारच आहे. हा, मग जाणारच आहे. त्याच्याकरता जर तुम्ही अट्टहास करतात याच्यात कोणता शहाणपणा आहे? हा कोणता विवेकाचा भाग आहे महाराज? हे अविवेक आहे. मग काय केलं पाहिजे? अरे प्रत्येक क्षणाला त्यांनी महाराज संसारातून मुक्त होण्याकरिता प्रयत्न केला पाहिजे. महाराज म्हणतात क्षणोक्षणी हाची करावा विचार, तरावया पार भव सिंधू, नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. सावधान आयुष्य त्यांनी महाराज माप लागलेलं आहे आणि क्षणाक्षणाला त्यांनी आयुष्य संपत चाललेलं आहे. या मनुष्य शरीरामध्ये आल्यानंतर ज्यानं भगवंताचं चिंतन केलं त्याच्या जीवनातला काळ सार्थक झाला. ते म्हणले काळ सार्थक केला त्यांनी धरिला मनी विठ्ठल. भगवंताचं चिंतन ज्यानं मनुष्य शरीरात येऊन केलं त्यांच्याच जीवनातला काळ सार्थकी लागला. बाकीच्यांचा सगळाच वायाला गेला महाराज. हा महत्वाचा विचार आहे. म्हणून जन्माला आला ह्याला आणि संसाराचं पाणी वाहता वाहता मेला, असे ह्याला कळतो ना तुम्हाला? ह्याला म्हणजे म्हशीचा मुलगा नाहीच कळालं तर रेडा, आणि अजून नाही कळलं तर टोनगा. जन्मभर पाणी वाहत राहतो. हा, संसाराचं पाणी वाहता वाहता असे बरेच टोनगे आहेत. जन्मभर पाणी वाहता संसाराचं काही हाताला लागत नाही महाराज. मग काय केलं पाहिजे? या दुःखातून त्यांनी वेगळं झालं पाहिजे आणि वेगळं होण्याकरिता साधना केली पाहिजे. काय साधना करावी? अरे कलियुग आहे. या कलियुगामध्ये साधना करता येत नाही. फार कठीण आहे साधना घडणं, फार अवघड आहे महाराज. अवघ्या वाटा झाल्या क्षीण, कली न घडे साधन, उचित विधी विधान न कळे न घडे सर्वथा. हे कलियुग आहे महाराज. या कलियुगामध्ये सगळ्या वाटा क्षीण झालेल्या आहेत. या सगळ्या वाटांनी चालता येत नाही. कोणकोणत्या वाटा असतील? याच्यामध्ये कर्म मार्ग, कर्माची वाटच आहे महाराज. सामान्य माणसाला कुठं कर्म मार्गावर चालता येतं का? सामान्य माणसाला कर्म कुठं कळतं का? तो करतो वेडवाकडं पण त्याला त्यातले भाव कळत नाहीत. हा महत्वाचा विचार आहे महाराज. कर्मकांड त्यांनी करणं म्हणजे पूर्वमीमांसा पाहणं. पूर्वमीमांसा आपलं जे जीवन आहे ना, तुम्ही ऐकतात ना सर्वजण, आपल्या जीवनाला त्यांनी मला 3 प्रकारचं शास्त्र असलं पाहिजे. त्याला त्यांनी आपला आचार, आपला विचार आणि आपला उच्चार, या 3 गोष्टीला त्यांनी मला शास्त्र असलं पाहिजे. आपला त्यांनी आचार हा पूर्वमीमांसा शास्त्रानुसार असावा, आपला विचार हा उत्तर मीमांसा शास्त्रानुसार असावा आणि आपला उच्चार हा पाणिनीच्या व्याकरण शास्त्रानुसार असावा. असं आपल्या जीवनाला शास्त्र असावं. म्हणून कर्मकांड जर करत असाल तर त्याला शास्त्र आहे. जेवायला बसल्यानंतर लोक ताटाभोवती पाणी फिरवतात. किती पाणी फिरवलं पाहिजे त्याला शास्त्र आहे. हातात किती पाणी घ्यावं, आचमन कसं करावं आणि पाणी कसं त्यांनी महाराज फिरवावं, या प्रत्येक गोष्टीला अशा पद्धतीने शास्त्र आहे. ते शास्त्र महत्वाचं आहे. आणि नाही कळत लोकांना. ते म्हातारा जेवायला बसलं, शेजारी नातू जेवायला बसला, बाबांना हातात पाणी घेतलं आणि ताटाभोवती फिरवलं आणि फिरवल्यानंतर नातवाने विचारलं, बाबा हे पाणी का फिरवलं तुम्ही? आता सांगता यायला पाहिजे ना का फिरवलं म्हणून, की हे यज्ञ आहे. उदरभरण नो हे जाणी जे यज्ञ कर्म असं म्हणतात की नाही, हा यज्ञच आहे महाराज. जठराग्नी त्यांनी शांत करण्याकरिता आणि अहम वैश्वानरो भूत्वा प्राणिनाम देहमाश्रिता, भगवान त्यांनी महाराज तिथं राहतो ना, मग त्याला त्यांनी आहुती टाकली पाहिजे. म्हणून ते अन्न त्यांनी पोटात टाकणं म्हणजे आहुती टाकणे. आपल्याला बऱ्याच वेळा जास्त आहुत्या होतात, त्याच्यामुळे त्यांनी महाराज अस्ताव्यस्त आपलं शरीर होतं, पण आहुती टाकणं महत्वाचं आहे ना. मग त्यांना आज्यानं सांगायला पाहिजे पोराला की हा यज्ञ आहे, याच्याकरिता त्यांनी जल अशा पद्धतीने फिरवायचं असतं. आता त्याला माहितच नाही. आता पोराचा नाद मोडायकरता सांगितलं पाहिजे. पोराला सांगितलं, हे बघ बाळा, आपण जेवायला बसल्यानंतर ताटामध्ये मुंगळे येऊ नयेत, मुंग्या घुसू नयेत, असं त्यांनी महाराज होऊ नये म्हणून अशी रेग माडून ठेवायची असते. म्हणून ताटाभोवती पाणी फिरवतात. आता त्याला कळालंच नाही. जर आज्याला कळत नाही, नाताला कसं कळेल? खरं सांगा. हे कर्म आहे ना महाराज, सूक्ष्म आहे, सामान्य बुद्धीला कळत नाही. कर्मकांड त्यांनी करू शकत नाही. यज्ञ यागादी कर्म आहे महाराज. यज्ञ याग सुद्धा फार महत्वाचे आहेत. यज्ञादी कर्म सुद्धा फार महत्व. आता लोक यज्ञाला नावं ठेवतात, ते जास्त त्यांनी महाराज कट्टर झालेले आहेत आणि त्यांना यज्ञ आवडत नाही. अरे यांना धर्मच आवडत नाही. धर्माच्या विरोधात त्यांनी अशा पद्धतीने वागायचा कार्यक्रम चालू आहे. धर्माला पायाखाली बुडवण्याचा कार्यक्रम चालू आहे. हा महत्वाचा विचार आहे. ते यज्ञ आधी करून सगळे केले जातात ना, ही धर्मातली प्रक्रिया आहे. यज्ञ किती महत्वाचा आहे माहिती आहे तुम्हाला? गीता म्हणते, हे अन्नात भवती भूतानी पर्जन्यात अन्न संभव, यज्ञात भवती पर्जन्य यज्ञ कर्म समुद्भव, असं त्यांनी गीतेचं वर्णन आहे महाराज. हे शरीर त्यांनी चालतं कशावर? अन्नाच्या बळावर. अन्न कसं काय त्यांनी प्राप्त होतं? पर्जन्याच्या बळावर. पाऊस पडतो मग अन्न तयार होतं. पाऊस कसं काय पडतो? यज्ञ केल्यानं पाऊस पडतो. हा महत्वाचा विचार आहे महाराज. म्हणून यज्ञ भूतांच्या पाळना.
हा यज्ञ त्यांनी महाराज केला की मग अशा पद्धतीने पर्जन्य होतं. यज्ञ कसा होईल? यज्ञ कर्म समुद्भव हा म्हणून कर्म केलं जातं. गुरुजी इथं बसलेले आहेत, त्याने विचारा एखादा यज्ञ जर करायचा असेल तर त्याला किती सूक्ष्म प्रक्रिया असतात. या सगळ्या प्रक्रिया करून अशा पद्धतीने यज्ञ केला जातो. म्हणून यज्ञ करणं, कर्म करणं हा सुद्धा एक मार्गच आहे. सामान्य माणसाला कळत नाही. त्याच्याकरिता तो त्या पद्धतीचा विद्वान असला पाहिजे, मग त्याला त्यातल्या सगळ्या गोष्टी कळतात. साधं त्याने एखाद्या मंत्राचा जप जर करायचा असेल तर त्या मंत्राचा जप करत असताना आधी आचमन करावं लागतं. त्याच्यानंतर त्या मंत्राचे छंद असतात, ऋषी असतात, देवता असतात, त्याला न्यास असतात, त्याला विनियोग असतात. या सगळ्या गोष्टी त्यांनी महाराज पाहिल्या जातात. त्याचा संकल्प असतो आणि मग मंत्र जप केला जातो. हे कर्मात मोडतं, सूक्ष्मता आहे त्याच्यामध्ये. सामान्य माणसाला कर्म मार्गाने जाता येत नाही. मग दुसरा मार्ग शोधा. मग काय मार्ग आहे दुसरा? उपासना मार्ग. सामान्य माणसाला उपासना तरी कुठं करता येते? त्याला जर उपासना करायची असेल तर उपासनेमध्ये सातत्य असावं लागतं. म्हणजे त्याने उपासना मार्गावर सतत चालावं लागतं. त्याच्यामध्ये त्या देवतेला प्रसन्न करण्याकरिता सतत त्या प्रकारच्या गोष्टी कराव्या लागतात. महादेवाची उपासना करत असाल तर त्याला त्यांनी महाराज जलधारा फार प्रिय असते, त्याला बिलवदल फार प्रिय असतं, त्याला त्यांनी महाराज अक्षदा फार प्रिय असतात, त्याला धोत्र्याचं फूल, धोत्र्याचं फळ फार प्रिय असतं आणि त्या माध्यमातून त्यांनी त्याला महिम्न म्हणलेलं फार प्रिय वाटतं, त्याला रुद्र म्हणलेलं फार प्रिय वाटतं आणि त्यानं शंकर प्रसन्न होतो. हे उपासनेतलं वर्णन सांगतोय. शंकराच्या पिंडीवर तुळस वाहिलेली चालत नाही, शंकराच्या पिंडीवर त्यांनी महाराज केवड्याचं फूल चालत नाही, शंकराच्या पिंडीवर लाल फूल वाहिलं की शंकर रागावतो. हे उपासनेमध्ये त्यांनी सूक्ष्मता आहेत. सामान्य माणसाला त्याही कळत नाहीत महाराज. म्हणून दुसरी त्यांनी विष्णूची जर उपासना करत असेल आणि त्याला जर बेल वाहत असेल तर त्याला ते आवडत नाही. मग त्याला त्यांनी ऊर्ध्वपुंड्र, त्याला त्यांनी गंध लावावा लागतो, शंकराला भस्म लावावं लागतं. या प्रत्येक उपासनेमध्ये भेद आहे आणि सामान्य मनुष्य तंतोतंत उपासना करू शकत नाही, कुठेतरी कमीच पडतं महाराज. मग उपासना मार्गाने जाता येत नाही. मग आणखी मार्ग सांगा. म्हणजे योग मार्गाने चला. मग योग मार्ग तर काही सोपा आहे का? म्हणे आगा योगाच्या वाटा जे निघाले गा सुभटा तया दुःखाची शेल वाटा भागाला. दुःखच त्यांनी अशा पद्धतीने भोगावं लागतं. लोखंडाचे चणे बोचरिया पडती खाणे. ज्याच्या तोंडात दात नाही त्याला लोखंडाचे चणे खायला दिल्यावर जमेल का महाराज त्याला? तसा योग मार्ग फार कठीण आहे. त्याच्यामध्ये आसन असावं लागतं. यम नियम आसन प्राणायाम प्रत्याहार धारणा ध्यान समाधी या अंगाने प्रवास करावा लागतो. सामान्य माणसाला आसनच सिद्ध होत नाही. एका आसनामध्ये 58 मिनिटं त्यांनी एकाच वेळेला बसता आलं पाहिजे, न हालचाल करता. एक सेकंदभर सुद्धा हालचाल न करता एका आसनामध्ये 58 मिनिटं बसता आलं पाहिजे. किती लोकांना बसता येतं? अरे 1 तासाचं प्रवचन असतं, लोक त्याच्या 84 आसनं करतात. मग 1 तास त्यांनी आसनात कसं बसता येईल? मग या सगळ्या गोष्टी आपल्याला शक्य होत नाही. मग योग मार्ग तरी काही सर्वांना सुलभ आहे का? तोही लोकांना जमण्यासारखा नाही. मग म्हणजे आणखी एखादा मार्ग सांगा. मग म्हणजे ज्ञान मार्गाने चला. मग ज्ञान मार्ग तर शेवटचं टोक आहे महाराज. ते म्हणजे श्रेयो हि ज्ञानम अभ्यासाच ज्ञानात ध्यान विशिष्यते. ध्यानात कर्म फल त्याग, त्यागात शांतीरनंतरम. म्हणून त्यांनी श्रेयस्कर आहे ज्ञान, हा महत्वाचा विचार आहे. म्हणून ज्ञानाच्या माध्यमातून मुक्त होता येतं. नाही ज्ञानेन सदृशम, ज्ञानासारखं श्रेष्ठ जगात काही नाही. म्हणून पवित्र जगात काही ज्ञानासारखं दुसरं काही नाही. म्हणून ज्ञानदेवत्व कैवल्यम. म्हणून ज्ञानाच्या माध्यमातून कैवल्यापर्यंत जाता येतं. मग ज्ञान मार्गाचा स्वीकार करा. पण ज्ञान काही सगळ्या लोकांना कळत असतं का महाराज? ज्ञान कळण्याकरिता बुद्धी असावी लागते, ज्ञान पटण्याकरिता पुण्य असावं लागतं आणि ज्ञान झेपण्याकरिता अधिकार असावा लागतो. हा महत्वाचा विचार आहे. सामान्य माणसाला तेवढी बुद्धी प्राप्त झालेली नसते ज्ञान कळण्या इतकी. एखादाच दुर्मिळ त्यांनी मनुष्य असतो की ज्याला ज्ञान कळतं. बुद्धीचे प्रकार आहेत ना महाराज. कुशाग्र बुद्धी. कुश म्हणजे गवत, अग्र म्हणजे टोक. गवताचं टोक जसं सूक्ष्म असतं तशी बुद्धी सुद्धा सूक्ष्म व्हावी, तर त्याला ज्ञान ग्रहण करता येतं. तैल बुद्धी. मोठी पाण्याची विहीर असावी, एक थेंब तेलाचा टाकावा, तो संपूर्ण तवंग विहिरीवर येतो. तसं थोडं सांगावं एवढं त्याला कळतं महाराज. अशी तैल बुद्धी असते. त्याच्यानंतर त्यांनी महाराज कर्पूर बुद्धी. भीमसेनी कापूर जर असला ना ओरिजिनल आणि दिव्याची ज्योत जर पेटवलेली असली आणि कापूर असा समोर धरला की तो कापूर त्या ज्योतीला आपल्याकडे ओढून घेतो. तसं सांगणाऱ्या माणसाला त्यांनी महाराज काय सांगायचंय असा सुज्ञ ऐकणारा असतो बुद्धिमान, की आता हा काय सांगणार आहे पुढे त्याच्या आधी त्याला कळतं महाराज. त्याची कर्पूर बुद्धी असते. काहींची मेनी बुद्धी असते. मेणबत्ती घ्यायची आणि त्याच्यात दाभण खाऊन काढायचं, त्याला छिद्र पडतं. ते कमी होत नाही जास्त होत नाही. काहींच्या आकला तेवढ्याच असतं, जेवढं सांगितलं तेवढंच कळतं, त्याच्यात वाढ होत नाही कमी होत नाही. त्याच्यापेक्षा बेकार बुद्धी असते महाराज खोगीर बुद्धी. खोगीर म्हणजे काय माहितीये तुम्हाला?
खोगीर म्हणजे ते धान्याच्या डबऱ्यात गेल्यानंतर ते पोत्यातून धान्य नमुना म्हणून काढण्याकरिता ते असते की नाही, त्याला काय म्हणतात तुमच्याकडं? जंब्या, बंब्या, असं त्यांनी बंब्या असतो आणि तो त्यांनी त्या पोत्यात खवला जातो आणि त्याच्यातून धान्य काढून नमुना म्हणून दाखवलं जातं. त्याचं अजून एक नाव आहे खोगीर. अशा हा त्याचं नाव आहे खोगीर. ते त्यांनी खोगीर काढून घेतलं की धान्याचं त्यांनी जे पोतं आहे त्याला छिद्र पडलेलं असतं ना, ते थोड्या वेळाने आपोआप मिटून जातं. त्याला परत मिटवायची गरज पडत नाही, ते धान्याचं पोतं आपोआप मिटून जातं. तसं काही लोकांचं ऐकणं असं असतं, कीर्तनात बसल्यानंतर त्यांना सांगितलेलं कळतं आणि एकदा कीर्तनानंतर पंगत वगैरे झाली आणि ते उठून त्यांनी झटका झुटकी करून निघाले की रस्त्यानं चालता चालताच त्यांचं परत बंद होतं. महाराज ते याला खोगीर बुद्धी असं म्हणायचं. मग ऐकतात खरे, पण त्यांनी म्हणत खोगीर भरती नाही, खोगीर बुद्धी असं मी म्हणतोय. पण अशी खोगीर बुद्धी त्यांनी असते. त्याच्यापेक्षा त्यांनी डाऊन लेवलची बुद्धी असते, गौरी बुद्धी. गौरी जर चांगली पेटली तर ती त्यांनी जळून तिची राख होते आणि जर ती नाहीच पेटली ना मला सारखी धुपत राहते, तिचा धुरच होत राहतो. काहींची बुद्धीच अशी असते, मला नुसती धुपत राहते, समजना उमजना काही समजत नाही, नुसतं धुपायचं काम. त्याच्यापेक्षा बेकार बुद्धी आहे मला शेणी बुद्धी. म्हणजे शहरातली मुलगी आणली खेड्यात सून म्हणून. आता ती सूनबाई घरात आल्यानंतर सासूबाईला काही काम नसतं, मग सासूबाई गुरुगुरु हिंडायला जातात मग त्यांच्या पद्धतीने. मग सुनबाई घरात स्वयंपाक करायला लागली, चुलीवर भाजी शिजत होती. भाजी अर्धवट शिजली आणि गवऱ्या संपल्या, चुलीत घालण्याकरिता गवऱ्याच नाही राहिल्या. मग काय करायचं? आता ती शहरातली सून होती, तिला वाटलं त्यांनी या गवऱ्या कशाच्या, शेणाच्या, आणि संपून गेल्या. आता काय करायचं? मग तिने इकडे इकडे पाहिलं, ओरिजिनल शेणच पडलेलं होतं. तिला वाटलं गवऱ्या शेणाच्या, हे पण शेणच आहे, काय हरकत आहे, हेच टाकलं तर. पातीला त्यांनी बाजूला घेतलं आणि तिने थोडं डोकं लावलं, म्हणजे चुलीला नाही लावलं, डोकं लावलं म्हणजे डोक्यात तिने विचार घेतला की हे शेणाचाच प्रकार आहे की नाही गौरी, म्हणजे असं शेण घेतलं आणि त्या चुलीमध्ये टाकलं. खरं सांगा, आता ती चूल पेटेल का विझेल? मग काही लोकांची बुद्धी अशी असते, सांगणाऱ्याची सुद्धा अक्कल बंद पाडतात. मग त्यांना सांगणाऱ्याला वाटतं आता काय करू, याला समजतच नाही काही, अशी अवस्था निर्माण होते. याला शेणी बुद्धी म्हणायचं. असे बुद्धीचे प्रकार असतात. अरे ज्ञान कळण्याकरिता बुद्धी असावी लागते आणि ती कुशाग्र असावी लागते, ती तैल बुद्धी असावी लागते, ती कर्पूर बुद्धी असावी लागते. फार महत्वाचा विचार आहे मला. पण त्या बुद्धीनं ज्ञान कळतं. पुण्य असलं की ज्ञान पडतं आणि अधिकार झाल्यानंतर ज्ञान झेपतं. हा महत्वाचा विचार आहे. म्हणून ज्ञानाकरिता या प्रक्रिया असतात. सामान्य माणसाला ज्ञान प्राप्त होत नाही, त्याच्याकरिता फार परिश्रम असतात बाबा. त्याच्याकरिता घर सोडावं लागतं, विद्यार्थी व्हावं लागतं. काकचेष्टा बकत ध्यानम श्वाननिद्रा तथैवच अल्पाहारी ग्रहत्यागे विद्यार्थीं पंचलक्षणम. विद्यार्थ्याची लक्षणं सांगितली. हे बघा ना, हे विद्यार्थी आहेत की नाही, हे त्यांच्या आईबापाला सोडून, त्यांच्या घरदाराला सोडून त्यांनी कुठेतरी संस्थेत आहेत आणि फार प्रेमानं त्यांनी महाराज अध्ययन शिक्षण अशा पद्धतीने घेतायत. म्हणजे काकचेष्टा, काक म्हणजे कावळा जसा चतुर असतो तसं विद्यार्थ्यांनी चतुर असलं पाहिजे. बकत ध्यानम, बगळा जसा ध्यान लावून असतो पण मासा आला की एका क्षणात गट्टम करतो, म्हणजे कार्य साधून घेण्याकरिता बगळा जसा असतो तसा विद्यार्थ्याने कार्य साधून घेतलं पाहिजे. बकत ध्यानम श्वान निद्रा, कुत्रा त्यांनी महाराज जर झोपला तर खट वाजलं की जागा होतो, तसा विद्यार्थी सुद्धा झोपाळून असला पाहिजे. तो त्यांनी महाराज सतर्क असला पाहिजे, झोप फार कमी असली पाहिजे. म्हणून त्यांनी काकचेष्टा बकत ध्यानम श्वान निद्रा तथैवच अल्पाहारी, कमी खाणारा असला पाहिजे विद्यार्थी. अल्पाहारी ग्रहत्यागी, घर सोडून दुसरीकडे राहणारा. आणि अशा पद्धतीने विद्यार्थी पंचलक्षणम, अशा विद्यार्थी व्हावं लागेल. मग विद्याध्ययन करण्याकरिता जावं लागेल, विद्याध्ययनाचा अभ्यास करावा लागेल. विद्याभ्यसनम व्यसनम, त्याला व्यसन लागलं पाहिजे विद्याध्ययन करण्याचं. क्षणशा कनश्चैव विद्याम अर्थंच चिंतयेत, क्षणत्यागे कुतो विद्या कनत्यागे कुतो धनम. क्षणाक्षणानं विद्या प्राप्त करून घ्यावी आणि कणाकणानं धन प्राप्त करून घ्यावं. अरे क्षणाचा त्याग केल्यानंतर विद्या कशी प्राप्त होईल आणि कणाचा त्याग केल्यानंतर धन कसं प्राप्त होईल. म्हणून क्षणाक्षणानं विद्या अध्ययन करावं, मग ज्ञान प्राप्त होतं. मग सामान्य माणसाला तेही करता येत नाही. म्हणजे सामान्य माणसाला कर्म मार्ग जमत नाही, सामान्य माणसाला उपासना मार्ग जमत नाही, सामान्य माणसाला योग मार्ग जमत नाही, सामान्य माणसाला अशा पद्धतीने ज्ञान मार्ग जमत नाही. मग सामान्य माणसानं संसार बंधनातून मुक्त व्हायचंच नाही का? झालं पाहिजे.
मग यातला तर एकही मार्ग आपल्याला जमत नाही. कलियुग मोठं भयंकर आहे. हे कलियुग चांगली महाराज यदा मुकुंदो भगवान क्षाम त्यक्त्वा स्वपदम गतः तद्दिनात कलिराया सर्व साधन बाधका. सगळ्या साधनांमध्ये बाधा निर्माण करणारा कली भगवान श्रीकृष्ण परमात्मानीच धामाला निघून गेला. त्या दिवशी आला आणि त्याने थैमान घातलं, तो साधना करू देत नाही. मग सामान्य माणसांना या कलियुगामध्ये जर कोणतीच साधना करता येत नाही, मग त्यांनी संसार बंधनातून मुक्त व्हायचं कसं, हा प्रश्न आहे महाराज. तुम्ही जर बारकाईने ऐकत असाल, मला जास्त वेगात बोलायची सवय लागलेली आहे, त्याच्यामुळे किती लोकांच्या डोक्यात घुसत असेल मला माहित नाही. मला विनोद करता येत नाहीत, मला गप्पा मारता येत नाहीत कीर्तनात, त्याच्यामुळे लोकांना कसं तरीच वाटतं. मग निरस सांगायचं काम चाललंय ना, एक तरी तुम्हाला इकडे इकडे मी बाकीचं काहीच हिंगणांग चिंगणांग सांगत नाही. सांगायची गरज काय महाराज, तास दीड तासाचं कीर्तन आणि त्याच्यात बाकीचं गाबाळ सांगायचं कीर्तन करायला, आणि लोकांनी हे करायचं आणि घरी जायचं. काय पादरात पडेल खरं सांगा, दात काढून घरी गेले आणि काय पादरात पडेल. मग याच्याकरिता कीर्तन नाही. अरे नाचू कीर्तनाची रंगीन ज्ञान दीप लावू जगी, फार महत्वाचा विचार आहे. भक्ती ज्ञाना विरत इतरा गोष्टी न कराव्या, प्रेम भरे वैराग्याच्या युक्ती विवराव्या, जेणेकरून मूर्ती ठसावी अंतरी श्री हरीची. ऐसी कीर्तन मर्यादा आहे संतांच्या घरची, ही संतांच्या घरची कीर्तन मर्यादा. असंच कीर्तन असलं पाहिजे. कीर्तनाची मर्यादा फार ढासळली मानली जातात, भयंकर ढासळली. खंत करण्यासारखा मुद्दा आहे की का बरं ढासळले, तुम्ही त्याला कारणीभूत आहात सगळं. तुम्हाला आमचा काय संबंध आहे, तुमचाच संबंध आहे. तुम्हाला असं ऐकायला आवडत नाही ना महाराज, तुम्हाला प्रक्रिया ऐकायला आवडत नाहीत, तुम्हाला साधना ऐकायला आवडत नाहीत. काय ऐकायला आवडत नाहीत, त्याचं कारण लोकांच्या मनामध्ये देव प्राप्त व्हावा अशी भावनाच नाही. तुम्हाला येडा झालास का, एवढं सगळं कशाला आम्ही करतो. मग खरंच जर भावना आहे तर खरं सांगा, कोणत्या दिवशी तुम्हाला वाटलं देवाने आपल्या घरी यावं. कीर्तनात खोटं बोलायचं नाही, देव कान कापित असतो. लक्षात ठेवा मी काय सांगतो. कोणता दिवस असा आहे की ज्या दिवशी आपला जीव कासावीत झाला आणि देव का भेटत नाही म्हणून आपण रडायला लागलो. कोणता असा दिवस आहे आपल्या जीवनातला की ज्या दिवशी दिवसभर करमलं नाही ना, अन्न पाणीच वर्ज्य करून टाकलं, जोपर्यंत देव येत नाही तोपर्यंत जेवायचं नाही, असा एखादा दिवस आपल्या जीवनात आला नाही आला. त्याचं कारण काय, अरे रगच लागली नाही, आस निर्माण झाली नाही, व्याकुळता निर्माण झाली नाही, कासाविस्ता निर्माण झालीच नाही देव भेटावं म्हणून. जन्मभर बाकीच्या सगळ्या त्यांनी प्रक्रिया केल्या, पोथ्या वाचल्या, पारायण केलं, भजन केलं, कीर्तनाला त्यांनी गेला, पंढरपूरला जाऊन आला, सगळ्या गोष्टी केल्या, पण मनामध्ये देव भेटावा अशी भावनाच निर्माण झाली नाही. मग देव कसा भेटेल महाराज. अरे ती शबरी त्यांनी रामाची वाट पाहत होती 7 वर्षाच्या वयापासून 80 वर्षाच्या वयापर्यंत. सगळ्या लोकांना माहिती आहे, मला लांब लचक नाही सांगायचं पाल्ला लावून. महत्वाचा मुद्दा सांगतो. वाट पाहत होती ना महाराज. काय वाट पाहत होती माहिती आहे तुम्हाला. सगळे लोक म्हणायची बावळट आहे बाई. ती भांडायची सगळ्यांबरोबर. का भांडायची, ती काय करायची, तिच्या पर्णकुटीपासून 4 रस्ते 4 बाजूचे, त्या प्रत्येक रस्त्याला रोज झाडून घ्यायची, त्याच्यावर सडा टाकायची, ती फुलं गोळा करून आणायची आणि फुलं अंथरायची 4 बाजूला. आणि त्या फुलं अंथरलेल्या रस्त्यावरून जर एखादा माणूस चालला की त्याच्याबरोबर भांडण करायचे. तुला लाज वाटते का म्हणायची, माझा राम येणार आणि मी रामाकरता फुलं टाकले आणि त्याच्यावर पाय देऊन चालतो. म्हणजे तिच्या मनात किती उत्कट भाव होता, माझा राम येणार आहे. किती दिवसापासून होता माहिती आहे, 7 वर्षाच्या वयापासून किती काळापर्यंत, 80 वर्षाच्या वयापर्यंत माझा राम येणार आहे, माझा राम येणार आहे. अरे तिची साधनाच होती महाराज. ती पूर्वीच्या जुन्या काळामध्ये सकाळी सकाळी ते रेडिओला एक भावगीत लागायचं. सकाळीच रेडिओ चालू केला की मग ते भावगीत, आता रेडिओ राहिले नाही, भावगीत राहिले, आता हिंगणांग चिंगणांग झाले. ते भावगीत लागायची की नाही, त्याच्यात ती शबरीची भावना. असं काय काय गाणं होतं ते, हे आश्रमात या कधी रे येशील रामा रघुनंदना, रामा रघुनंदना, रामा रघुनंदना. ती रामा बरोबर त्यांनी बोलते, रामा मी न अहिल्या शापितनारी, मी न जानकी राजकुमारी, दीन राणीची वेडी शबरी, तुझ्या पदाचे अखंड चिंतन ही माझी साधना, रामा रघुनंदना, रामा रघुनंदना. हे रामा, हे रघुनंदना, तुझ्या चरणांची आठवण करते रे रामा, कधी येशील.
एकदा ये ना माझ्या आश्रमामध्ये, तुझी वाट पाहत रे देवा. जगद्गुरु तुकोबरायांसारखे भगवंताच्या भेटीकरिता आस लावून बसले. वाटुली पाहता शिनले डोळुले, दाविसी पाऊले कैव डोळा. तू माय माऊली कृपेची सावले, विठ्ठले पाहिले वास तुझी. काबा मोकलिले कोणा निरविले, कठीण कैसे झाले हृदय तुझे. तुका म्हणे माझ्या आसावल्या बाह्या, तुझं क्षेम द्यावया पांडुरंगा. हरी तुला आलिंगन देण्याकरिता माझे हात आसावले रे देवा. माझ्या इंद्रियासी लागले भांडण, मन तिलकान रसना झाली. करती तळमळ हस्तपाद भाड, नेत्रासी दुकाळ पडिला थोर. तुकोबाराय म्हणतात माझ्या हाताला आस लागली तुला भेटण्याची, माझे डोळे आसावले तुला पाहण्याकरिता, माझे कान आसावले तुझे शब्द ऐकण्याकरिता देवा. तुझ्या वक्षस्थळावर असणाऱ्या तुलसींचा गंध त्यांनी प्राप्त व्हावा म्हणून माझं नाक आसावलेलं आहे. हे कपाळ तुझ्या पायावर त्यांनी महाराज घासण्याकरिता तळमळलं रे. कधी देवा प्रगट होशील, अशी भावना पोटात निर्माण व्हावी लागते. सांगा किती लोकांच्या पोटात निर्माण झाली, आणि सांगा कधी निर्माण झाली. आणि जर नाही निर्माण झाली तर का नाही झाली, का नाही निर्माण झाली? कोणी सांगितलंच नाही, कोणी या मुद्द्याला हातच घातला नाही, कुणी अशा पद्धतीने समजून सांगायचा भावच प्रगट केला नाही. मग ऐका ना महाराज, आता तुम्ही आजपर्यंत जर केलं नसेल ना हे, तर माझं म्हणणं ऐका सगळ्यांनी. तुम्ही फार शिकलेले असले पाहिजे असं नाही. या सगळ्या साधना तुम्हाला आतापर्यंत सांगितल्या, यातली एकही साधना तुम्हाला नाही करता आली, चिंता करू नका, काळजी करू नका. तुम्ही काय करा, फक्त त्या भगवंताची आठवण करा. तुझ्या पदाचे अखंड चिंतन ही माझी साधना. अखंड भगवंताच्या चरणांचं चिंतन करता आलं पाहिजे, अखंड भगवंताची आठवण करता आली पाहिजे. ती आठवणच फार महत्वाची आहे. हृदय मंदिरामध्ये आणि भगवंताचं स्मरण करता आलं पाहिजे, फार महत्वाचं साधन आहे. मग महाराज तुमचं म्हणणं पटलं की बाकीचं काही नाही करता आलं तर निदान देवाची आठवण तर करत. आठवण आपल्या सगळ्यांना करता येते महाराज. एखादी आई जर झाली ना, आई तिला लेकरू झालं आणि ते लेकरू जर त्यांनी काही निमित्तानं तिनं घरी ठेवलं आणि बाहेर काम करण्याकरिता गेले, तर जरी बाहेरचं काम धाम करीत असले तरी सुद्धा तिचं सगळं चित्त त्या बाळाकडे लागलेलं असतं. माझं बाळ त्यांनी सारखं म्हणत राहते. फार महत्वाचं. घार हिंडते आकाशी, लक्ष तिचे पिलापाशी. तुम्हाला हिरकणी माहिती आहे की नाही? अहो बुरुंज चढून गेली की नाही लेकरा करता. का बरं? त्या बाळाच्या आठवणी वाचून तिला चैन पडत नाही. मातीची या चित्ती अवघी बालकाची व्याप्ती. जसं त्यांनी महाराज आई सतत बाळाचं चिंतन करते, तसं आपण सतत परमात्म्याचं चिंतन करावं. जशी गाय सतत वासराचं चिंतन करते, तसं आपण सतत भगवंताचं चिंतन करावं. मग भगवंताचं चिंतन जर तुम्ही सतत केलं तर तुम्हाला वेगळं साधन करायची गरज पडणार नाही. तो परमात्माच तुमचा उद्धार करेल. त्यानं वचन दिली महाराज सगळ्यांना. तो म्हणतो अनन्याश्चिंतयन्तो माम ये जना पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्. त्याचा योगक्षेम मी चालवतो. तो म्हणतो चिंता करू नकोस, तेषामहं समुद्धर्ता मृत्यू संसार सागरात. मी त्याचा उद्धार करतो, या संसार सागरातून मी त्याला तारून नेतो. भगवान प्रतिज्ञापूर्वक सांगतो. तो म्हणतो सर्व धर्मान परित्याज्य मामेकम शरणं व्रज अहम त्वा सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुच. चिंता करू नको, मला शरणी मी तुला मोक्ष प्राप्त करून देईन. तो म्हणतो तेषां सततयुक्तानां भजतां प्रीतिपूर्वकम दधामि बुद्धियोगम तम येन मामुपयांति ते. म्हणून तुम्ही सतत चिंतन करा, प्रेमानं भगवंताचं भजन करा. भगवान म्हणतो मी त्याला बुद्धियोग म्हणजे ज्ञान प्राप्त. सर्वात श्रेष्ठ साधन आहे ज्ञान. आणि परमात्मा म्हणतो माझं सतत चिंतन कर, मी तुला ज्ञान प्राप्त करून देतो. आता त्यानं जर एवढी जबाबदारी घेतली, आपल्याला चिंता करायची गरज आहे का? नाही. मग आपण काय केलं पाहिजे? चिंता करू नका, चिंतन करा. कशाचं चिंतन करा? भगवंताच्या रूपाचं चिंतन करा, भगवंताचं ध्यान करा. अरे पण देवाचं तर दुकान मांडलेलं आहे. 33 कोटी देव आपल्याकडे आहेत. हा देव, तो देव, तो देव. कोणत्या देवाचं चिंतन करायचं? निश्चित त्यांनी महाराज विष्णूचं चिंतन कर म्हणलं तर त्यांना अनेक अवतार घेतलेले आहेत. अनंत अवतार घेशी भक्ताकारणे. आणि भक्तांकरता अनेक अवतार त्यांनी घेतो. अवतारांच्या राशी तो हा उभा विटेवरी. विटेवर त्यांनी उभा राहतो. 6 प्रकरण अवतार होतात. अंश, अंशांश, कला, आवेश, पूर्ण आणि पूर्णोत्तम असा अनेक प्रकारना अवतार धारण करून येतो. कोणत्या अवताराचं चिंतन करू? मासा झालेला आहे, माशाचं चिंतन करू. तो कासव झालेला आहे, कासवाचं चिंतन करू. तो वराह झालेला आहे, वराहाचं चिंतन करू. तो नरसिंह झालेला आहे, नरसिंहाचं चिंतन करू. तो वामन झालेला आहे, वामनाचं चिंतन करू. आणखी कोणाचं चिंतन करू ते तरी सांगा तुम्ही, आम्ही चिंतन करायला तयार आहोत. मग तुकोबाराने सोपं साधन सांगितलं.
तुम्हाला जर संसार बंधनातून मुक्त व्हायचं असलं ना तर अनंत अवतार जरी भगवंताचे असले तरी सुद्धा त्या अनंत अवतारांमध्ये दोन असे त्यांनी अवतार आहेत की जे अतिशय साजिरे आहेत, अतिशय सुंदर आहेत, अतिशय गोड आहेत, अतिशय मोहक आहेत, मनामध्ये घर करून बसणारे आहेत. कोणते आहेत ते? अरे ते आहेत राम आणि कृष्ण. राम आणि कृष्ण नावानं त्यांनी महाराज भगवंतानं दोन अवतार धारण केलेले आहेत आणि ते अतिशय साजिरे आहेत. त्या साजिरे असणाऱ्या अवतारांचं तू हृदयामध्ये चिंतन कर, तुझं कल्याण झाल्याशिवाय राहणार राम कृष्ण नामे हे दोन्ही रामकृष्ण नामे हे दोन्ही साजरी. तुला काहीच नाही करता येत ना साधन, मग माझं ऐक. ज्ञानोबराय म्हणतात काय केलं पाहिजे ते सर्वांना सांगतात. हे बघा, राम आणि कृष्ण हे दोन नावं धारण करून भगवंतानं दोन रूप धारण केलेली आहेत. एक आहे राम आणि एक आहे कृष्ण. हे दोन साजिरे आहेत, फार साजिरे म्हणजे सुंदर आहेत. याच्यासारखं सुंदर त्यांनी कोणीच नाही महाराज. अतिशय सुंदर असणार रूप आहे. कोदंडपाणी असणारा राम जो सर्वांना मोहून घेणार आहे. कोदंड हे धनुष्याचं नाव आहे आणि पाणी म्हणजे हात. बघा तुम्ही, प्रभू रामचंद्रांच्या हातामध्ये धनुष्य आहे. ते धनुष्य आहे ना, त्याला कोदंड धनुष्य असं म्हणतात. एका हातामध्ये त्यांनी महाराज बाण घेतलेला असतो, नाहीतर अभय मुद्रा तरी असते. अशा दोन गोष्टी त्यांनी पाहायला मिळतात. असा असणारा हा राम आहे. तो राम चित्तामध्ये आठवावा. राम त्यांनी महाराज कायमस्वरूपी आठवणीत आणावा. तो वीरमुद्रेमध्ये उभा आहे. त्याचे चरण अतिशय सुंदर आहेत. त्यानं पिवळा पितांबर धारण केलेला आहे आणि त्याच्या मुखकमलाची आभा काय आगळी वेगळीच आहे. मस्तकावर मुकुट आहे, हातामध्ये धनुष्य आहे. अभय त्यांनी देणारा हा राम आहे. असा दिव्य असणारा राम, त्या रामाला चित्तामध्ये आठवावं. राम 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 सदैव म्हणावं आणि हृदयामध्ये रामाची आठवण करावी. हा महत्वाचा विचार आहे. हृदयात राम साठवावा. तो हृदयात साठवता येतो. साधू संतांनी साठवला. समोर हनुमंतराव उभे आहेत महाराज. त्यांना विचारा, ज्या वेळेला रामकथा त्यांनी झाली, रामायण पूर्ण झालं आणि भगवती जानकीला अशा पद्धतीनं आणि शोधन करून प्रभू रामचंद्राने अयोध्येमध्ये आणलं. हनुमंतरायांचं फार मोठं काम आहे महाराज. हनुमंतरायांनी सीतेचं शोधन केलं. रामप्रभू प्रत्यक्ष प्रगट झाले दशरथाच्या घरी. देवदेवतांना आनंद झाला. का बरं भगवान प्रगट झाले? त्याचं कारण पृथ्वीवर दुराचारी जन्माला आले, पाप करणारे लोक जन्माला आले. रावणासारखे, कुंभकर्णासारखे, खरदूषणासारखे, मारीच सुबाहू सारखे दुष्ट प्रवृत्तीचे लोक जन्माला आले. त्यांनी थैमान मांडलं महाराज. हे कायम येत असतात. हे सत्ययुगात आले होते. हिरण्याक्ष हिरण्यकश्यपू झाले होते. हे त्रेतायुगात रावण कुंभकर्ण झाले.
हे द्वापार युगामध्ये त्यांनी महाराज कंस झाले, ते शिशुपाल झाले, दंतवक्र झाले, जरासंध झाले, हे वाईट वाईट लोकांचे नाव मी सांगितले. कलियुगात नाही असं समजू नका, ते आलेलेच आहेत महाराज. ते त्यांनी महाराज कलियुगात सुद्धा आलेले आहेत आणि ते फक्त नावं बदलून आलेले आहेत, तेच आहेत महाराज. जे दिसतात ना तुम्हाला आंगळ वंगळ, हे सगळे लोक हे तेच आहेत. ज्यांना धर्म मान्य नाही, ज्यांना शास्त्र मान्य नाही, ज्यांना संत मान्य नाही, ज्यांना देव मान्य नाही, तुमचा धर्म त्यांना मान्य नाही आणि पायाखाली तुडवण्याकरिता अट्टहास चाललेला आहे मला. हे षडयंत्र करतात, हे कंसासारखे षडयंत्र करतात आणि भूमिगत कार्य करतात. महापुरुषांची नावं संघटनांना देतात. महापुरुषांचं नाव, ज्यांनी धर्माकरिता बलिदान दिलं, ज्यांनी धर्माकरिता स्वतःचे प्राण दिले महाराज. 40 दिवस तिष्ठवलं औरंग्याने. किती दिवस? 40 दिवस तिष्ठवलं. भयंकर आताच दिला बलिदान, मास आता झाला ना, फार भयंकर वेदना दिल्या. किती वेदना असाव्यात कल्पना करा थोडीशी. आपल्याला धर्माचं काहीच वाटत नाही, आपल्याला धर्माचा स्वाभिमान सुद्धा वाटत नाही. दुसऱ्या धर्माला नावं ठेवू नका, दुसऱ्या धर्माची निंदा करू नका, दुसऱ्या धर्माच्या काड्या मोडू नका, दुसऱ्या धर्माच्या खलबत्ते कुटू नका, दुसऱ्या धर्माच्या उचापती करू नका, पण स्वतःचा धर्म तर सांभाळाल, स्वतःच्या धर्माचा स्वाभिमान तर धारण कराल. गरज आहे महाराज त्याची. ते इतर धर्मातले लोक त्यांचा धर्म सांभाळतात, त्यांना त्याचा स्वाभिमान आहे. मला त्यांच्याशी भांडण नाही. माझं भांडण माझ्या पायाशी आहे की माझ्यात आणि महाराज धर्मातले धसकटे हे कुऱ्हाडीच्या दांड्यासारखे आहेत महाराज. कुऱ्हाडीचा दांडा काय काम करतो? तो कशाचा असतो? लाकडाचा असतो. आणि कशाला मदत करतो? लाकूड तोडायला मदत करतो. म्हणजे त्याने महाराज हा दांडा गोताच काळ असतो, स्वतः कोणाचा असतो? लाकडाचा, आणि लाकडं तोडायला मदत करतो. तसे आपल्याच धर्मात जन्माला आले, आपल्याच मातीत जन्माला आले, आपल्याच संस्कृतीत जन्माला आले, आपल्याच परंपरेत जन्माला आले आणि आपल्याच परंपरेला नावं ठेवायला लागले. महत्वाचा विचार आहे महाराज. काय करत असतील, कशा करता? हे बीजाचे नाहीत महाराज. लक्षपूर्वक आहे का? वाईट वाटेल माझं एखाद्याला, परत पेड गावात मला बोलवायचे नाहीत कीर्तनाला, हरकत नाही महाराज, नाही बोलवलं तरी चालेल. पण वस्तुस्थिती हीच आहे ना महाराज. ज्यांना धर्म मान्य नाही ते काय जाऊ द्या, कठीण आहे महाराज. पण विनंती आहे माझी, धर्म नाही पाळताला पाळू नका, धर्म नाही सांगताला सांगू नका, पण स्वतःच्या धर्माची निंदा स्वतःच्या तोंडानं करू नका. स्वतःच्या धर्माची निंदा स्वतःच्या तोंडानं करू नका. फार महत्वाचं. निदान गप तरी राहा ना. तुम्ही फार फॉरवर्ड झाला, तुम्हाला माहिती आहे, तुम्ही फार सुशिक्षित झालात, तुम्हाला फार डिग्र्या मिळाल्या, तुम्हाला फार पॅकेज मिळाले, तुम्ही फार श्रीमंत झालात, तुम्हाला फार अक्कल आली, तुम्ही लोकांपेक्षा जास्त हुशार झाला, म्हणून कशावर घालायचा? तर धर्मावर घालायचा. गंधावाले, शेंडीवाले, माळीवाले पाहिले की मग तळपायाची आग मस्तकाला जाते, त्यांना बावळट समजलं जातं आणि मग त्यांची निंदा केली जाते, त्यांच्या मुळावर उठतात महाराज हे लोक. हा महत्वाचा विचार आहे. अरे धर्म फार महत्वाचा आहे. त्यांनी महाराज बदलायचा नाही म्हणून कष्ट सहन केले, प्राण सोडून दिला, पण धर्म नाही बदलला. जिवंत माणसाची कातडी काढायची अंगावरची, जिवंत माणसाची काय वेदना झाल्या असतील. नुसती कातडी काढून थांबला नाही तो, त्यानं मीठ घातलं आणि मिरची घातली, त्याच्यात केवढ्या वेदना झाल्या असतील. जिवंत माणसाची नख पकडीने उपसून काढली, काय वेदना झाल्या असतील. अरे त्यांचे डोळे त्यांनी महाराज लाल तापवलेल्या सळ्यांनी फोडून टाकले. धर्म नाही बदलला महाराज, प्राण सोडून दिले, पण धर्म बदलला नाही. आणि त्यांची नावं संघटनांना द्यायचे आणि त्यांच्या नावाखाली धर्म त्यांनी बुडवायचा. लाज सोडून दिली, लाज. महत्वाचा मुद्दा आहे महाराज. कशाकरिता हे आपण करतो? काय जगण्याचा अर्थ आहे आपल्या? म्हणून त्यांनी धर्म फार महत्वाचा आहे, तो बदलायचा नाही. धर्म आपला सगळ्यांचा बाप आहे आणि धर्म बदलणं म्हणजे बाप बदलण्यासारखा आहे, लक्षात ठेवण्यासारखा मुद्दा आहे महाराज. म्हणून धर्म पैशाकरिता बदलतात तो धर्म. लोक 4-2 रुपये दिले की फेतवले जातात आणि त्याच्याकरिता धर्म बदलतात. अरे धर्म सांगण्याची जागा, हे कीर्तन म्हणजे धर्माचं व्यासपीठ आहे. हे त्यांनी महाराज राजकारणाचं व्यासपीठ नाही, हे समाजकारणाचं व्यासपीठ नाही, हे धर्मकारणाचं व्यासपीठ आहे. तिथून धर्म सांगितलं पाहिजे. प्रत्येक कीर्तनकार फक्त कीर्तनकार नसला पाहिजे, तो कंबर बांधून त्यांनी बोलतो ना, त्यावेळी तो धर्माचा चांगला कार्यकर्ता असला पाहिजे. त्याने धर्म अशा पद्धतीने सांभाळला पाहिजे. फार महत्वाचा मुद्दा आहे. हे धर्म सांगण्याची गरज आहे ना. धर्माचे पालन करणे पाखंड खंडन. म्हणून स्वधर्म जो सांडील त्या तया ते काळू दंडील, जो स्वधर्म टाकील त्याला काळ दंड देईल. चोरू म्हणून हरेल सर्वस्व तयाचे. आणि म्हणून त्यांनी त्याचं सर्वस्व हिरून घेतलं जाईल जो धर्म त्यांनी अशा पद्धतीने आणि टाकाऊ समजेल, धर्माचा द्रोह करील. हा महत्वाचा विचार आहे. आणि म्हणून त्यांनी महाराज भगवान धर्म सांभाळणार आहे.
आणि तो धर्म त्यांनी महाराज अतिशय महत्वाचा आहे. रामप्रभूंचा अवतार का झाला? धर्माकरता झाला. यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानमा धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहं परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. प्रत्येक युगात त्यांनी मी अवतार घेतो. राम रूपानं परमात्मा प्रगट झाला. रामलीला भगवंतानं केली. हा फार दिव्य असणारा भाव आहे महाराज. म्हणून दुराचारी जन्माला आले आणि त्यांना मारण्याकरिता राम प्रगट झाला. राम त्यांनी अशा पद्धतीनं विश्वामित्रांकडे शिकण्याकरिता आधी वशिष्ठांकडे गेला, नंतर विश्वामित्रांकडे गेला, त्यांचा यज्ञ सफल केला. तिथून मिथिलेमध्ये जाऊन तो धनुष्य भंग केला. जानकीनं वर्माला घातली. 6 महिने मिथिलेत राहून पुन्हा एकदा अयोध्येमध्ये गेला. अयोध्येत गेल्यानंतर त्यांनी महाराज दशरथाला असं वाटलं आता राज्य रामाला देऊन टाकावं. राज्याभिषेक करण्याची वेळ आली. सरस्वतीच्या माध्यमातून मंथरेची बुद्धी फिरवली आणि मग कैकेयीच्या डोक्यात त्यांनी विचित्र प्रकार सुरू झाला. तिनं 2 वरदानं मागितली. रामाला वनवासाला पाठवलं. भरताचा राज्याभिषेक व्हावा. राम वनवासाला गेला. भगवती जानकी आणि अशा पद्धतीने लक्ष्मणाला बरोबर घेऊन आणि मग पुढे जाऊन त्यांनी महाराज निषाद राज भेटला. मग त्याच्यानंतर त्यांनी महाराज अशा पद्धतीनं तो गुहक अशा पद्धतीने भेटलेला आहे. त्याच्यानंतर त्यांनी महाराज भगवान पलीकडच्या काठाला गेले. तिथं त्यांनी भरद्वाज ऋषींच्या आश्रमात त्यांनी रस्ता विचारायला गेले. मग वाल्मिक ऋषींच्या आश्रमामध्ये स्थान विचारलं. 6 महिने चित्रकूटात भगवान तिथं अशा पद्धतीने त्यांनी 13 वर्ष भगवान चित्रकूटात राहिले. भरत भेटीकरिता आला. दशरथानं स्वतःचे प्राण सोडले आणि मग मात्र त्यांनी महाराज पंचवटीत आला आपल्या महाराष्ट्रात. आणि तिथं त्यांनी महाराज सिया कोल्हे चला रावण सीतेला घेऊन गेला आणि मग मात्र सीतेचं शोधन सुरू झालं. सीतेला शोधण्याकरिता जाऊ लागले. जटायू काकांनी सांगितलं सीता कोणत्या दिशेला गेलेली आहे. आणि मग मात्र त्यांनी महाराज प्रवास करत करत पंपा सरोवराजवळ गेले. तिथं शबरीला भेटले आणि तिनं सांगितलं सुग्रीवाला जाऊन भेटा. मग ऋषमुख पर्वतावर सुग्रीव होता. त्या सुग्रीवासमोर त्यांनी महाराज अनेक वानर होते. त्याच्या वानर सेनेमध्ये केसरी नंदन हनुमंतराय त्यांनी होते. मग हनुमंतरायांना त्यांनी अशा पद्धतीने पाठवलं कोण युवक येत आहेत बघून ये. मग हनुमंतराय गेले. त्यांनी ओळखला हा माझा स्वामी आहे. मग भगवंताचं स्तवन केलं. भगवंताचं दिव्य दर्शन झालं. हनुमंतरायांनी खांद्यावर घेतलं. इथून हनुमंतरायांचं कार्य सुरू झालं. मग त्यांनी तो वाली अशा पद्धतीने रामानं मारून त्या सुग्रीवाला त्याचं राज्य देऊन टाकलं. 4 महिने पावसाळ्याच्या मध्ये गेले आणि मग मात्र त्यांनी महाराज सीतेचं शोधन करायचं म्हणून प्रभू रामचंद्र रागावले. मग मात्र त्या सुग्रीवानं 4 दिशेला वानर सेना पाठवल्या. दक्षिण दिशेला हनुमंतराय अंगद त्याच्यानंतर त्यांनी अशा पद्धतीने जामवंतजी महाराज आधी करून वानर त्यांनी गेले. आणि मग संपत्तीच्या माध्यमातून जो जटायूचा भाऊ होता त्यानं सांगितलं सीता अशोक वाटिकेत आहे. आणि मग मात्र त्यांनी महाराज आता कोण पलीकडच्या बाजूला जाईल असा प्रश्न पडला. कोण जाईल आता पलीकडे सीतेचं शोधन करण्याकरिता. अंगदाला म्हणले तूच जा. अंगदजी म्हणले मी जाईन पण ते अक्षय कुमारांनी मी एकाच शाळेत शिकत होतो म्हणले. आणि त्याला पाहिल्यानंतर माझं बळ अर्ध होतं. मी जाईन पण परत येईन याची गॅरंटी सांगता येत नाही. जामवंतजींना म्हणले तुम्ही जाणार. जामवंतजी म्हणले मी जाईन पण मी आता म्हातारा झालेलो आहे. मला पलीकडच्या काठाला जाता यायचं नाही. मग कोण आहे जाण्यासारखं. मग हनुमंतराय दिसले. मग हनुमंतरायांचं स्तवन केलं. आणि मग मात्र त्यांनी महाराज हनुमंतरायांना विशाल असणारं बल आहे हे जामवंताला माहित होतं. जामवंतानं स्तवन करायला सुरुवात केली. हे जय हनुमान ज्ञान गुण सागर जय कपी सती हो लोक उजागर रामदूत अतुलित बलधामा अंजनी पुत्र पवन सुत नामा महावीर विक्रम बजरंगी कुमति निवार सुमतिके संगी कंचन बरन विराज सुबेसा कानन कुंडल कुंचित केसा. हनुमंतरायांचं स्तवन केलं. विशाल रूप धारण केलं आणि उड्डाण करून त्यांनी समुद्राच्या पलीकडे गेले. महाराज हे हवा में उड़ता जाए रे मेरा राम दुलारा मेरा राम जी का प्यारा राम दुलारा मेरा राम जी का प्यारा हवा में उड़ता जाए रे मेरा राम दुलारा हवा में उड़ता जाए रे मेरा राम दुलारा हवेत उड्डाण करून त्यांनी गेला. सुरसा आली तिच्यावर मात केली. ती सिंहिका आली तिचा निपात केला. आणि मग मात्र त्यांनी अशा पद्धतीने हनुमंतराय गेले. सीतेचं शोधन केलं. रावणाची लंका जाळली. आणि मग त्यांनी महाराज लंकेवर आक्रमण अशा पद्धतीने समुद्रावर सेतू तयार करून केलं. आणि मग तिथं जाऊन त्यांनी महाराज रावण कुंभकर्णाधिकांचा निपात करून टाकला. द्रोणागिरी आणला लक्ष्मणाकरता शक्ती त्यांनी लागली म्हणून. एवढं सगळं साह्य हनुमंतरायांनी केलं. आणि ते हनुमंतराय ज्यावेळेला पुष्पक विमानात बसून सर्वजण अयोध्येमध्ये आले त्यांना सगळ्यांना प्रभू रामचंद्राने एक भेट वस्तू दिली. आणि ती भेट वस्तू दिल्यानंतर त्यांनी महाराज सगळे प्रसन्न झाले. हनुमंतरायाला मात्र काहीच दिलं नाही. काय दिलं नाही म्हणून अशा पद्धतीने जानकीला वाईट वाटलं म्हणे हनुमंताला काहीच दिलं नाही.
मग काय करावं, जानकीच्या गळ्यामध्ये नवरत्नांची माळ होती आणि फार किमती होती, पृथ्वीमोल किमतीचं एक एक रत्न होतं. अशी माळ काढली आणि हनुमंतरायांच्या हातात देऊन टाकली. घे म्हणे हनुमंता तुला. हनुमंतरायाने घेतले, आनंदी झाले, उड्या मारू लागले. उड्या मारत मारत एका झाडावर जाऊन बसले सगळ्या लोकांच्या समोर. गळ्यातली माळ काढली आणि ती माळ घेऊन त्यातला एक एक टांगणी मणी घ्यायचे आणि दाताखाली फोडायचे आणि तो फोडून टांगणी पाहायचे आणि फेकून द्यायचे महाराज तो मणी. एक फोडला, दोन फोडले, 10 मणी फोडले. जानकी पाहायला लागली, केवढी आदराने याला मी ती माळ दिली, हा फोडून फेकून देतोय, का फोडतोस, वानरच आहेस किती गेलं तरी, असं त्यांनी म्हणायला सुरुवात झाली. म्हणे का फोडतोस, म्हणे फोडीत नाही, पाहतोय. म्हणे काय पाहतोस, त्याच्यात माझा राम आहे का पाहतोय. त्या मन्यांमध्ये माझा राम दिसतो का, म्हणे दिसतो का, म्हणे नाही दिसत. मग कुठे आहे राम, म्हणे माझ्या हृदयात आहे. माझ्या हृदयात त्यांनी महाराज श्री राम जानकी बैठे हे मेरे सीने में. राम आणि जानकी माझ्या हृदयात बसलेले आहेत महाराज. म्हणून दाखव म्हणे कुठं राम तुझा दिसतो. असं म्हणल्याबरोबर हनुमंतरायांनी छातीच फाडली महाराज. जय बजरंग बली. छाती त्यांनी फाडलेली आहे आणि छातीमध्ये प्रत्यक्ष राम दिसला. एकटा नाही दिसला, जानकी दिसली. फक्त जानकी नाही दिसली, लक्ष्मण दादा दिसला, शत्रुघ्न दिसला, भरत दिसला आणि हनुमंतराय सुद्धा पायाजवळ बसलेले दिसले. राम पंचायतनच छातीत दिसलं महाराज. हा महत्वाचा विचार आहे. राम साठवला आणि कुठं साठवला, हृदय मंदिरात साठवला. राम हृदयात साठवता येतो, राम हृदयामध्ये पाहता येतो, रामाचं चिंतन हृदयात करता येतं. आणि म्हणून ज्ञानोबरायांना सांगावं असं वाटलं, रामकृष्ण नामे हे दोन्ही साजरे, हृदय मंदिरी स्मराकारे. हृदयात रामाचं स्मरण करा. तो राम हृदयामध्ये आला की मग संसार बंधनातून आपोआप मुक्त होता येईल. म्हणून सर्वांची विनंती करायला लागली, ऐका, राम हृदयामध्ये आठवा, कृष्ण हृदयामध्ये आठवा आणि तुमची तुम्हीच सोडवण करून घ्या. आपोलिया पण करा सोडावा, आपोलिया पण करा सोडावा, आपोलिया करा अशा पद्धतीने राम हृदयामध्ये आठवा, कृष्ण हृदयामध्ये आठवा. तो फार सुंदर आहे महाराज. त्याच्यासारखं काय सौंदर्य वर्णन करून सांगावं. तो अतिशय सुंदर आहे. भागवतात वर्णन आहे महाराज. हे बरहा पीडम नटवर वपू कर्णयो कर्णिकारम विभ्रदवास कनक कपिशम वैजयंतींच मालाम रंध्रान्वेनोराधर सुधया पूरयन गोपवृंदय वृंदारण्यम स्वपदरमनम प्राविशद गीत कीर्ती. किती सुंदर आहे त्याचं सौंदर्य. साधू संत सांगतात, हे राजस सुकुमार मदनाचा पुतळा, हे रवी शशिकळा लोपली या कस्तुरी मळवट, चंदनाची ऊते हे रुळे माळकंठी, वैजयंती कस्तुरी मळवट, चंदनाची ऊते. वृत्ती थांबत नाही त्या कृष्णाला पाहिल्यानंतर. एवढा गोड आहे म्हणा. सकळ ही तुम्ही वागे केसवा, हे तुका म्हणे जीवा धीर नाही, तुका म्हणे जीवा धीर नाही, कस्तुरी मळवट चंदनाची ऊते. फार सुंदर आहे का नाही मुरलीधर. त्याचे चरण कर्दळीच्या गाभ्या समान कोमल आहेत. त्याच्या पायाची नख स्फटिकासारखी दैदिप्यमान आहेत. त्याच्या पायात सुंदर असताना त्यांनी पैंजण घातलेले आहेत. तो सावळा सुकुमार आहे. त्यानं पिवळा पितांबर परिधान केलेला आहे. त्याची कंबर सिंहासारखी लवचिक आहे. त्यानं कमरेला शेला बांधलेला आहे. त्याचं उदर त्रिवलीने युक्त आहे. त्याची नाभी अतिशय सखोल आहे. कन्हैयाचं वक्षस्थल म्हणजे छाती विस्तीर्ण आहे. त्याचा कंठ त्यांनी शंखासारखा सुंदर आहे. त्याच्या गळ्यामध्ये कमल पुष्पांच्या माला, वैजयंती माला त्यानं धारण केलेल्या आहेत. त्याच्या मनगटामध्ये मनगटे आहेत. दंडामध्ये बाजूबंद घातलेले आहेत. त्याच्या मुखकमलाची आभा काही सुंदर आहे. त्याची हनवटी अतिशय मोहक आहे. कपोल म्हणजे गाल अतिशय दिव्य आहेत. त्याची नासिका म्हणजे नाक सुंदर आहे. त्याच्या भोया धनुष्याकृती आहेत. त्याचे डोळे कमला समान आनंददायक आहेत. त्याचं उंच असणारं कपाळ आहे. त्याच्यावर मलयागिरी चंदन लावलेलं आहे. त्याच्यावर आईनं त्यांनी केशराची
केशराची उटी दिलेली आहे, त्याच्या मस्तकावर सोनेरी रंगाचे कुरळे केस आहेत, कन्हैयानं मोर मुकुट धारण केलेला आहे, त्याच्या कानामध्ये सुंदर कुंडले आहेत, ते सुंदर चांगली महाराज हलतायत, त्याचे ओठ कुंदरू फुलासारखे लाल आहेत, त्याचे दात रत्नांची ओळी ठेवल्यासारखे सुंदर दिसत आहेत, त्यानं हातामध्ये मुरली घेतलेली आहे, ती मुरली आधारावर ठेवलेली आहे आणि त्या मुरलीला त्याने वाजवतोय, स्मित हास्य भक्तांकडे पाहून अशा पद्धतीने करतोय, अतिशय सुंदर असणारा हा कन्हैया, हे अधरम मधुरम वदनम मधुरम नयनम मधुरम हसितम मधुरम चलितम मधुरम गमनम मधुरम चलितम मधुरम गमनम मधुरम मधुराधिपतेरखिलम मधुरम, सगळं मधुरच आहे महाराज, एवढा सुंदर आहे, त्याच्यासारखं कोणाचं सौंदर्य आहे, त्या परमात्म्याला हृदयामध्ये साठवा, त्या परमात्म्याला हृदयामध्ये बघा आणि स्वतःची सोडवण करून घ्या, आपुले आपण करा सोडवण, संसार बंधन तोडावे गे, संसाराचं बंधन तोडून टाका. माझ्या शब्दांबरोबर प्रवास केला असेल, कन्हैया दिसला असेल महाराज तुम्हाला, तो असाच कीर्तनात पाहायचा असतो आणि तो हृदयात साठवायचा असतो आणि तोच त्यांनी साठवलं की आपलं कल्याण होणार असतं. लक्षात ठेवा, फार महत्वाचं चिंतन आहे. ज्ञानोबराय म्हणतात, मी फक्त सांगतो असं नाही, माझ्या सुद्धा हृदयामध्ये रामकृष्णाची माळच मी धारण केलेली आहे आणि त्या रामकृष्णाच्या मूर्तीविषयी माझ्या जीवनात जिव्हाळा निर्माण झालेला आहे. ज्ञान देवा ध्यानी ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्णी माळा हृदय जिव्हाळा श्रीमूर्ती रया. ज्ञानोबराय म्हणतात, मी फक्त तुम्हाला सांगतो असं नाही, माझ्या हृदयामध्ये रामकृष्णाची माळच मी धारण केलेली आहे. माझ्या अंतकरणामध्ये राम आणि कृष्णाच्या मूर्तीविषयी फार जिव्हाळा निर्माण झालेला आहे. असा जिव्हाळा रामाविषयी पोटात निर्माण करा, असा जिव्हाळा कृष्णाविषयी पोटात निर्माण करा. रामकृष्ण हे आपल्या धर्मातली अस्मिता आहे. रामकृष्ण हे आपल्या सगळ्यांचा आत्मा आहे. पण आपण सर्वांनी त्यांनी महाराज आत्म्यावर जेवढं प्रेम केलं जातं ना, तेवढं रामावर प्रेम केलं पाहिजे. फार महत्वाचा विषय, तेवढं कृष्णावर प्रेम केलं पाहिजे, असा त्यातला भाव आहे. असं जर भगवंतावर प्रेम करून तुम्ही त्याला हृदयामध्ये अशा पद्धतीने चिंतनात आणाल तर तो परमात्मा तुमची जबाबदारी घेईल आणि भवबंधनातून तुम्हाला मुक्त करून टाकील. म्हणून तुम्ही हे माझं ऐका आणि आपुले आपण करा सोडवण, संसार बंधन तोडावे गे, घाईघाईनं संसाराचं बंधन तोडून टाका आणि अखंड भगवंताचं चिंतन करा. असा त्यातला भाव आहे महाराज. ऐकण्यासारखं सांगण्यासारखं बरंच आहे. निर्धारित वेळ माझी त्यांनी आता संपलेली आहे, म्हणून आपण आता मला पुढच्या कीर्तनाला जायचंय. पोरं म्हणले होते आरती करायची, पण आता मी जर लवकर थांबलो असतो तर आपण आरतीला थांबता. ते मला ते तुमच्या हाताने आरती ओळायची, पण मला 9 वाजता कीर्तनाला उभं राहायचंय. मी आता जय विठ्ठल करून जाणार आहे. माझ्या वतीने आपण आरती ओळा. मला थांबता येत नाही म्हणून क्षमा करा. पण पुढचं कीर्तनच आहे, मला काही प्रापंचिक कारण नाही म्हणून कीर्तनाकरताच जायचं, ते माझी वाट पाहतील. म्हणून थोडस मंदिरापर्यंत या. आज शनिवारची आरती होत असते ना, 1 कापराची वडी पेटवा, मी 2 मिनिटं ओवाळतो, मी माझ्या पद्धतीने निघून जातो, तुम्ही मंदिरात हजर व्हा. आणि अशा पद्धतीनं कोण कोण भगवंताला हृदयामध्ये अशा पद्धतीने साठवतोय आणि कोण कोण या माध्यमातून संसार बंधन तोडतोय असं जर विचारत असाल तर ते सगळे संत महापुरुष आहेत. मग ज्यांनी ज्यांनी संसार बंधन अशा पद्धतीने तोडलेलं आहे, मोठ्या प्रेमाने त्यांचं चिंतन करून पुढील प्रसंग पाहूया. हे ज्ञानेश्वर यथा
मत यथावकाश लावा त्यांना लावा. हे आद्य जगद्गुरु शंकराचार्य ज्ञानोबा तुकाराम, आद्य जगद्गुरु शंकराचार्य ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम, आद्य जगद्गुरु शंकराचार्य ज्ञानोबा शुभ सनकादिक नारद तुंबर ज्ञानोबा तुकाराम, आद्य जगद्गुरु शंकराचार्य ज्ञानोबा तुकाराम, शुभ सनकादिक नारद तुंबर ज्ञानोबा तुकाराम, आद्य जगद्गुरु शंकराचार्य ज्ञानोबा